मल्हाररायाच्या या नगरीमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये, राजे उमाजी नाईक यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वच महापुरुषांना अभिवादन करून या ठिकाणी मी माझं छोटस मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहे। आज आपल्या जेजुरी नगरीमध्ये मल्हारगड दसरा मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलाय। या कार्यक्रमाचे आयोजक नवनाथजी पडळकर हे गेले अनेक वर्ष हा दसरा मेळावा आयोजित करण्याचं या ठिकाणी नियोजन करतात। गेले 2-3 दिवसापासून एक छोट्या वेळामध्ये या दसरा मेळाव्याचं आयोजन त्यांनी केलेलं आहे। मागच्या 2-3 वर्षामध्ये कोरोनाचा काळ होता, त्या कोरोनाच्या काळामध्ये या दसरा मेळाव्याचा थोडा खंड पडला, परंतु एक या 2-4 दिवसामध्ये थोडक्या दिवसामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं। काही लोकांपर्यंत, थोडक्या लोकांपर्यंत काही निरोप पोहोचला आणि या निरोपामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला। प्राध्यापक लक्ष्मण हाके या ठिकाणी उपस्थित आहेत, मग ससाने या ठिकाणी उपस्थित आहेत, तसेच आमचे हैबतपुरे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। या मान्यवरांना सुद्धा थोडक्या वेळामध्ये आयोजकांनी निमंत्रित केलं आणि त्यांनी सुद्धा या आयोजकांच्या निमंत्रणाचा मान स्वीकारून त्यांनी थोडक्याच दिवसामध्ये आम्हाला या ठिकाणी होकार दिला आणि ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले। उपस्थित मान्यवरांना या ठिकाणी संबोधित करत असताना मला बोलावंसं वाटतं की आपण सर्वजण 18 पगड जातीचे सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रत्येक समाजाचा नामोल्लेख करत असताना प्रत्येक समाजाचं या ठिकाणी या जेजुरी नगरीमध्ये खूप मोठं योगदान आहे आणि आमच्या आयोजकांचं, नवनाथ पडळकर साहेबांचं एकच संकल्प आहे की आपल्या जेजुरी नगरीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून हा बहुजन समाज या ठिकाणी एकत्र येतो आणि ह्या समाजाचं एकत्रीकरण व्हावं। या ठिकाणी आमचा वैदू समाज या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी गाढवांचा बाजार मोठ्या प्रमाणात हाकेसर या ठिकाणी उपस्थित भरतो। यामध्ये ह्या बहुजनांचं हे ग्रामदैवत मल्हारराव आणि हे होळकर घराण्याने हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक मोठं प्रस्थ या ठिकाणी निर्माण केलं आणि त्या प्रस्थामध्ये त्यांची जागा अनेक लोकांनी या ठिकाणी बळकवलेली आहे आणि ही जागा बळकवत असताना या बहुजन समाजाला जिथं जागा मिळत नाही, ह्या लोकांना या ठिकाणी स्थारा मिळत नाही आणि हे मल्हारगड ह्या बहुजनांनी स्थापन केलेलं हे मल्हारगड, या बहुजनांची जागा हाकेसर, ससानी सर या ठिकाणी बहुजनांची जागा अनेक लोकांनी या ठिकाणी बळकवलेली आणि ह्या महाराष्ट्रातून येणाऱ्या बहुजनांना या ठिकाणी जागा मिळत नाही, ही दखल घेणं गरजेचं आहे। आणि यामध्ये सांगत असताना वेदना होतात की नवनाथजी पडळकर साहेबांचं मन एकच आहे की या जागा असतील किंवा या ठिकाणी बहुजनांना जे स्थान मिळत नाही, हे स्थान मिळण्यासाठी आम्हाला आपल्या सर्वांना एकत्र करण्याचा त्यांचा जो संकल्प आहे, त्या उद्देशानेच हा संकल्प सिद्धीस नेण्याचा त्यांचा संकल्प आपण सर्वजण बहुजन एकत्र येऊन तडीसनी होऊया। या ठिकाणी आमचे सर्वच मज्ञ कंपनी उपस्थित आहेत। या ठिकाणी व्यासपीठावरील राज्यातून आमचे राजू मामा तागड आहेत, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। तुमचा मान सन्मान करण्यास आम्ही आयोजक म्हणून थोडंफार कुठं कमी पडलं असेल तर आम्ही तुमची सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, कारण महाराष्ट्रातून तुम्ही सर्वजण आलेला आहात। थोडा वेळ कमी आहे, आपण सर्वच जण या ठिकाणी अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आम्हाला सर्वजण देवाप्रमाणे आहात। आमच्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वच समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। तुमचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं मनोगत थांबवतो। धन्यवाद। मनपूर्वक धन्यवाद भैया साहेब। यानंतर जेजुरी देवस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त सन्माननीय शिवराजजी झगडे साहेब, आपणास विनंती आपण 2 मिनिटात आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचंय। तत्पूर्वी महाराष्ट्रातून आलेल्या सर्व समाज बांधवांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। जेजुरी देवस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त सन्माननीय शिवराजजी झगडे साहेब।
अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आणि बहुजन बांधवांचा लोकदेव, बहुजन बांधवांचा लोकदेव जेजुरीचा खंडेराया आणि या जेजुरी नगरीच्या खऱ्या विकासाचे शिल्पकार, फार मोठं योगदान या जेजुरी नगरीला समाज व्यवस्थेसाठी आणि ऐतिहासिक वास्तू घडवण्यासाठी ज्यांनी दिलं असं होळकर घराण्यातील मल्हारराव होळकर, ज्यांना माळवा प्रांताची मी आज थोडक्यात मनोगत व्यक्त करतोय, ज्यांना 1732 ते 36च्या दरम्यान माळवा प्रांताची सुभेदारी मिळाली आणि त्यानंतर मल्हार भक्त मल्हारराव होळकरांनी या गडकोटाचा पाया रचला. उत्तर दिशेला जो दरवाजात आपण भगवा फडकतोय ते पहिलं काम त्यांनी इथं सुरुवात केली आणि नंतर 1770 पर्यंत हे काम अव्याहतपणे त्यांच्या घराण्यातल्या इतर महापुरुषांनी सुरू ठेवलं. त्यामध्ये होळकर वाडा असेल किंवा होळकर तलाव असेल, मल्हार गौतमेश्वर मंदिर असेल, या महामानवांना आपल्या साथीने, विचार मंचाच्या साक्षीने सर्वप्रथम मुजरा करतो. आज खऱ्या अर्थाने 5 ऑक्टोबर शिक्षक दिन. व्यवस्थापकांना बहुतेक त्याचा विसर पडला असावा किंवा अनावधाने राहिला असेल, परंतु आज या विचार मंचावर उपस्थित असलेले प्राध्यापक, ज्येष्ठ विधिज्ञ, ज्यांच्यामुळे आज विचार मंचावर उपस्थित आहेत, या अशा स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे आणि स्त्री शिक्षणाचे खरे जनक सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांना वंदन करतो. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. आजची समाज व्यवस्था जर पाहिली किंवा जे राज्यातलं वातावरण जर पाहिलं तर आरक्षणाच्या उठलेल्या वादळात कुणीतरी बहुजनांचा आवाज या ठिकाणी राज्यात, देशात उठवतोय, याचा आम्हाला एक बहुजन बांधव म्हणून अभिमान वाटतो. विशेषतः प्राध्यापक हाके सर, ॲडव्होकेट मंगेशजी ससाने सर. जेजुरी हे गाव 18 आलुते आणि 12 बलुत्यांचं, सुमारे 33 जाती येथे नांदतात. गेली अनेक वर्ष माझे इथं सहकारी आहेत पत्रकार बांधव, गेली अनेक वर्ष आम्ही 30-35 वर्ष आम्ही पत्रकारिता करतोय. या 33 समाज बांधवातून खऱ्या अर्थाने गावगाडा चालतो तो जेजुरी नगरीचा. कारण या ठिकाणी बहुजन बांधवांचा लोकदेव खंडेराया आहे. त्या धार्मिक विधींमध्ये सर्वांना मानपान आहेत आणि त्या सर्वांच्या मानपानातून कालच दसरा झाला. सुमारे 33 समाज बांधव एकत्र येऊन हा दसरा उत्सव साजरा करतात, एकमेकांना मान देतात आणि हा धार्मिक विधीतून सामाजिक सलोखा आणि बांधिलकी जपतात. अवघ्या महाराष्ट्राने याचा आदर्श घ्यावा असं हे जेजुरी गाव. आणि गेले 10 वर्षापासून या ठिकाणी आपण दसरा मेळावा साजरा करत आहात. गर्दी किती होते त्यापेक्षा दर्दी किती आहेत आणि लढवय्ये किती आहेत जे उपस्थित आहेत याला जास्त महत्व आम्ही देतो. ज्या मागील काळामध्ये आपण विचार मंचाला आवर्जून सांगतो की मागील काळामध्ये आम्ही विश्वस्त मंडळी होतो. मागच्या टर्म मध्ये आदरणीय लोढा साहेब होते आमचे सहकारी विश्वस्त आणि त्यांनी डायलिसिसची संकल्पना मांडली की मोफत डायलिसिस आपण चालू करू. मोफत डायलिसिस सुरू झालं आणि त्यानंतर त्याचं नाव काय द्यायचं डायलिसिसला, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी डायलिसिस सेंटर हे आम्ही नाव दिलं आणि तिथून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यानंतर जी संकल्पना पुढे आली की अनेक समाज बांधवांची मागणी होती की या ठिकाणी, ज्या ठिकाणी न्यायप्रिय, प्रजाहितदक्ष, दानशूर आणि शिवभक्त अहिल्यादेवींचा वारसा इथं, ऐतिहासिक वारसा इथं आहे, या ठिकाणी त्यांचा भव्य दिव्य पुतळा उभा करावा अशी एक समाज बांधवातून संकल्पना गेली अनेक वर्षापासून ती प्रलंबित होती. ती सुरुवात केली आणि या जेजुरीच्या गडाच्या पायरी मार्गावर सुमारे 21 फूट उंचीचा सर्वात उंच पुतळा आमच्या काळातल्या विश्वस्त मंडळांनी आणि ग्रामस्थांच्या साथीने त्या ठिकाणी स्थानापन्न केला. त्याचं उद्घाटन 13 फेब्रुवारी 2021 ला झालं.
अर्थात आपणा सर्वांना माहिती आहे ते अवघ्या राज्यभर ते उद्घाटन गाजलं. ते कुठल्या कारणामुळे गाजलं त्यात मी जात नाही, परंतु ज्या ज्या ठिकाणी आम्हाला बहुजन बांधवांना वाटतं की महापुरुष आणि महामानवांचे विचार घेऊन पुढे वाटचाल करावी, असं हे जेजुरी गाव आहे. वेळ थोडा आहे, मी जास्त वेळ घेत नाही, परंतु एवढंच सांगतो की आजची राज्यातली परिस्थिती पाहता आपण संघर्ष योद्धे आहात. मला सुरेश भटांच्या ओळी आठवतात की पुस्तात जात हे मुडदे, मसनात एकमेकांना कोणीच विचारत नाही, माणूस कोणता मेला. कोणीच विचारत नाही, माणूस कोणता मेला. जर हवी धुंद जन्माची, जर हवे मध्य जगण्याचे, तू विसळ तुझ्या रक्ताने हृदयाचा फुटका पेला. आपण सर्व बहुजन बांधव, तुम्ही मी ह्या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, हे न पाहता आपण महाराष्ट्रामध्ये जो संघर्ष निर्माण केलेला आहे, जो प्रस्थापितांना, मी प्रस्थापित हा शब्द मगाशी आला, आम्ही विस्थापित झालो. विस्थापित कोणीच होत नाही, वर आभाळ आणि खाली धरती असते. आणि ज्यावेळेस वर आभाळ आणि खाली धरती ही ज्यावेळेस ही मनामध्ये रुजलं जातं, त्यावेळेस बंडाचं निशाण रोवलं जातं, एवढं नक्की. त्यामुळं मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आज जेजुरीच्या खंडेरायाच्या दारातून असाच तुम्ही पुढे संघर्ष चालू ठेवावा. आणि खरा शिल्पकार जो आहे तो गावगाड्यातला बहुजन बांधव आहे आणि तोच शिल्पकार राहील. मी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद साहेब. या ठिकाणी यशवंतजी पडळकर, रसूल शिंदे, चंद्रकांत गोरपडे आपल्या मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज सन्माननीय शिवानंद हैवतपुरे महाराज, आपणास विनंती की आपल्या परखड वाणीतून आम्हा समाज बांधवांना मार्गदर्शन करा. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून महाराजांचं स्वागत करायचं. मंचावरती उपस्थित आदरणीय हाके सर, आदरणीय ससानेजी, उपस्थित सर्वच मान्यवर, मी सगळ्यात पहिल्यांदा आमचे मित्र नवनाथ पडळकर यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचा विचार करून या मेळाव्याचा चळवळीचं, धार्मिक एकत्रीकरणाचं, प्रबोधनाचं हे केंद्र आहे. इथं कोण कुंभार आहे, कोण सांबार आहे, कोण लोहार आहे, कोण घिसाडी आहे, वेगवेगळ्या जातीची आपण सगळी माणसं. आपल्या जाती जरी वेगळ्या असल्या तरी आपल्या सगळ्यांच्या वेदना सारख्या आहेत, आक्रोश सारखा आहे आपला, अंतःकरणातला विद्रोह आपला समान आहे. याचं कारण आहे आपले पूर्वज एक आहेत, आपली सभ्यता, आपली संस्कृती एक आहे. या देशाच्या निर्माणामध्ये जितका विस्थापितांचा, ओबीसींचा, भटक्यांचा वाटा आहे तितका प्रस्थापितांचा नाही. हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. हा देश आम्ही उभा, इथले गड किल्ले बांधण्यामध्ये आमच्या बापदाद्यांनी घाम गाळलाय. मोठमोठ्या भांडवलदारांच्या कंपन्या, मोठमोठ्या इंडस्ट्रीज श्रमिकांच्या घामाने ज्या उभ्या आहेत, तो ओबीसीचा घाम आहे, तो भटक्यांचा घाम आहे. शासनाच्या तिजोरीतला पैसा हा सगळ्यात मोठ्या प्रमाणात बहुजनांचा पैसा आहे, लक्षात घ्या. पण एवढे सगळे देऊ नये, आम्हाला काही मिळत नाही ही आमची वेदना आहे. इतिहास आमच्या रक्ताने भरलाय. छत्रपती शिवरायांच्या इतिहासात मुसलमानांच्या विरोधात, मुघलांच्या विरोधात किती लढाया झाल्या याचाही अभ्यास झाला पाहिजे. आणि छत्रपती शिवरायांनी स्वकीयांबरोबर किती लढाया लढल्या याचा देखील अभ्यास महाराष्ट्राने पुन्हा एकदा केला पाहिजे. कोण आहेत स्वराज्यात सोबत? स्वराज्याचे सहकारी कोण? महाराष्ट्र धर्माचे नियंते कोण आहेत? आम्ही आहोत. याच घाटातून जी यात्रा जाते पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी, या दिंडीत पताका ज्यांच्या खांद्यावरती आहे ते सगळे खांदे बहुजनांचे आहेत, ओबीसींचे आहेत, भटक्यांचे आहेत, आमचे. इथली भांडवलवादी व्यवस्था असेल, इथली राजनैतिक व्यवस्था असेल, इथली लोकसाहित्याची व्यवस्था असेल,
इथल्या प्रत्येक व्यवस्थेचा कणा आपण आहोत, कणा. पण असं असूनही आमची दखल घेतली जात नाही, उलट आमची शिकार केली जाते. याचं शल्य आमच्या मनाला आहे, याचं शल्य आमच्या मनाला. कारण आम्ही राज्यकर्त्यांची जमात आहोत. आम्ही केवळ इतिहास सांगणारे नाही आहोत, आम्ही केवळ इतिहास वाचणारे नाही आहोत. वी आर द हिस्ट्री मेकर. ठीक आहे, आम्ही लिहून नाही ठेवलं कारण इतिहास रक्तात होता, त्यामुळे हिशोब ठेवायची गरज नाही. कधी तर पैसे आले तर हिशोब ठेवते, वारेमा पैसे आले तर कशाला हिशोब ठेवते. पराक्रम रक्तात होता म्हणून इतिहास लिहिला नाही, पण इतिहास आम्ही घडवला आणि त्या इतिहासाचं स्रोत जेजुरी आहे. हे स्रोत आहे. येळकोट येळकोट जय मल्हार. मी मागे एकदा सांगितलं होतं, हे धनगरांची घोषणा नाही बरं अमोलराव. येळकोट येळकोट मी मागे एकदा सांगितलं होतं. महाराष्ट्रातल्या तमाम बहुजनांनी लक्षात ठेवलं पाहिजे, या येळकोट येळकोट जय मल्हार या घोषणेचं रहस्य काय आहे. ज्या दिवशी महाराष्ट्राला जेजुरीचा खंडोराया समजला, त्या दिवशी महाराष्ट्र समजला. लक्षात घ्या, एवढं महात्म्य या घोषणेत आहे. येळकोट हा शब्द कानडी आहे. मी आता सरांना तेच म्हटलं, येळकोट अंदूर येणो ನಾನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಯಾರಿಗೆ ಕನ್ನಡ ಮಾತಾಡಕ್ಕೆ ಬರ್ತದೇನಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಎಳ್ಕೋಟ್ ಏಳಂದ್ರು 7 7 1 2 3 4 5 6 7 ಏಳಂದ್ರು 7. येळकोट येळकोट म्हणजे 7 कोट 7 कोट. किती? एकूण नाही, 7 कोट गावात मल्हारी मार्तंडानं शिवलिंगाची स्थापना करून मल्हारांचं राज्य निर्माण केलं होतं आणि त्या पराक्रमाचं स्मरण म्हणून खंडेराय येत बसलाय. तो सगळ्यांना आश्रय देतोय. पण प्रॉब्लेम आपला काय माहितीये का, आपण न्यूनगंडाने पछाडलो बांधवांना. आपली समस्या ती आहे, समस्या ही आहे. ताकद लई मोठी आहे. अरे मुठभर लोक नाही, त्यांच्याकडे कारखाने आहेत, शाळा आहेत, संस्था आहेत, मीडिया आहे, यंत्रणा त्यांची आहे. मोठभर नाही. गावागावात वेशी वस्तीवरती, तांड्यावरती, पालावरती आमच्या रक्ताची माणसं आहेत, पण आम्ही कुठंच नाही. कारण काय? लायकी नाही का? लायकी नाही म्हणावं तर हा इतिहास आमचा आहे. देश आम्ही घडवलाय. पाच साळून पाले इतिहासाच. पहा इतिहास छत्रपतींचा, पहा इतिहास भारतीय स्वातंत्र्याचा, संगोळी रायांचा बघा, उमाजी नाईकाचा बघा. अरे भटक्यांचा इतिहास, बहुजनांचा इतिहास, ओबीसींचा इतिहास. इतिहासाचे मालक आम्ही आहोत, पराक्रमाचे मालक आम्ही आहोत. पण समस्या आहे, आम्ही न्यूनगंडाला पछाडले आहोत. आपल्याला काय होतंय, मी मायनॉरिटीत आहे. नो, ओबीसींना एक सांगणं आहे, माझी विनंती आहे की सर, एक वाक्य डोक्यात पक्क ठेवा. वी आर नॉट इन मायनॉरिटी, वी आर इन थम्पिंग मेजॉरिटी. आम्ही सगळ्यात जास्त संख्येनं, आमची संख्या मोठी आहे. कडी लावावी लागेल एकमेकांना. कुंभार एकटा नाहीये, सुतार एकटा नाहीये. मला वाटलं होतं हे जे हेंडगा लागला महाराष्ट्रामध्ये, एक शिवपुराणामध्ये श्लोक आहे, अपूज्यो यत्र पूज्यन्ते पूजनीये न पूज्यते तानि तत्र भविष्यन्ति दारिद्र्यं मरणं भयात्. श्लोकचा अर्थ असा आहे की जेव्हा नालायकांची पूजा होते आणि लायकीची माणसं अडगळीत पडतात, तेव्हा दारिद्र्य, मृत्यू आणि भय निर्माण होते. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजनैतिक, आर्थिक इतिहासामध्ये लायकीच्या माणसाला अडगळीत टाकून नालायक माणसं जेव्हा लाखोंच्या आंदोलनाचं होते महाराष्ट्रामध्ये, हे जे निर्माण झालेलं आहे, त्या अंधाराच्या विरोधात कोणीतरी उतरल का वाटलं होतं. पण शेवटी हाके सर तुम्ही उतरलात, तुमचं मनापासून अभिनंदन आहे. ससाने सर तुम्ही ताकदीनं आहात, तुमचं मनापासून अभिनंदन आहे. आम्हीच आमच्या माणसांचं कौतुक केलं पाहिजे. सोपं नाहीये, लष्कराच्या भाकऱ्या भाजणं सोपं नाहीये. लोकांची
दूषण, तिरस्कार, आरोप या सगळ्या काच खळग्यातून वाट काढत काढत बहुजनाची लिडरशिप तयार होते. लक्षात घ्या, आपला माणूस झटमने आमदार होत नाही, आपला माणूस फटमने खासदार होत नाही. बापराव, कमीत कमी मी एक विचार केला नवनाथजी, 20 वर्ष 25 वर्षाचा स्पॅन लागतो. म्हणजे ओबीसीची मायनॉरिटीची एक लिडरशिप थांबायचं म्हटलं तर 20 वर्षाची मेहनत लागते कमीत कमी. का? कारण आमच्याकडे शाळा नाहीत ना, शाळा नाहीयेत, आमच्याकडे बँका नाहीयेत ना. असं म्हटल्यावर महाराजांनी म्हटलं, अरे बाबा, मी काही कोणाचं वाटोळ केलं नाही, मला कशाला चावलं? नाही म्हणे, चावतो तो. तरी गेले. गेल्यानंतर बघितलं सुनसान रस्ता आहे, कोणीच फिरकत नाही, निरव शांतता. तेवढ्यात तो भुजंग समोर आला, साप फणा उगारला. महाराजांनी म्हणलं, अरे मला का चावतोय, मी काय केलंय? सर्पानं म्हणलं, तू माणसाची, कारण बैमान फक्त माणूस आहे ना साहेब. कोंबड गाडो बैमान नाही, शिडी बैमान नाही, मेढक बैमान नाही, बैमान फक्त माणसाची औलाद आहे. त्यानं म्हणलं, तुला चावलं पाहिजे. महाराजांनी म्हणलं, तसं करू नको बा, मी ह बप आहे, शी बप आहे, मी आपला चांगला माणूस आहे आणि मी काय कोणाचं वाईट केले, तू पण करू नको. जीवनाचा उद्धार करून घे, चांगल्या मार्गाने राहा. सर्पावर प्रभाव पडला महाराजांचा. सर्पानं ऐकलं. महाराजांनी सर्पाला दीक्षा पण दिली, मंत्र दिला, म्हटला तू निवांत राहा, चावू नको, हिंसा करू नको. ठीक आहे. 5-7 दिवसाचा कार्यक्रम झाला, सप्ताह झाला. महाराज त्याच वाटेनं येत होते. बघितलं, रस्त्यावरती रेलचेल चालू होती, प्रचंड मोठ्या संख्येनं लोक येत होते. बायका पुरी धुणं धुवायला ओढ्या नद्या नाल्यावर जात होत्या. वाहनांची येदा चालू होती. महाराजाला वाटलं, अरे वा, सर्पाला माझं ऐकलं, त्याला धन्यवाद दिला पाहिजे. तो सर्पाला शोधायला लागले. महाराज कुठं आहे? शेषनाग कुठं? शोधलं शोधलं, साप काही मिळत नव्हता. बघितलं, एका खडकावरती तो साप अर्धमृत अवस्थेमध्ये पडला होता, रक्तबंबाळ झाला होता. आणि त्याच रस्त्यावरल्या, त्याच गावातली शेंबडी पोरं, ज्यांची लायकी नाही असली पोरं, नालायक माणसं गावातली, काटकानं कोचत होते सापाला. काटकानं. तेवढ्यात एक पोरगा आलं, शेपूट धरून गर 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 फिरवलं सापाला. त्या आबाला दिलं हिबाळून, वरून पडलं साप बदमण्या खाली. महाराज आले सरक सरक सरक. ते सरप म्हणजे ओबीसी, बरं, ते सरप म्हणजे ओबीसी. महाराज आले जवळ आणि म्हणजे सर्पा काय असतं? त्या सर्पानं म्हणलं, काय नाही, झक मारून तुमचं ऐकलो, तुम्ही कोणाला चावू नको, ह्याला बोलू नको, त्याला बोलू नको, नीट राहा, खाली मान घालून राहा, नाका समोर चाल, असलं तसलं सगळं सांगितलं, तुमचं ऐकलो. ज्यांची लायकी नाही ते पण काड्या करायला लागलेत. आता ज्यांची लायकी नाही ते पण काड्या करायला लागले. संविधान माहित नाही ते पण काड्या करायला लागले. म्हणून माझी अशी अवस्था झाली म्हणल्यावर
महाराजांनी त्या ओबीसीच्या सापाला म्हटलं, अरे बाबा, ज्या रस्त्याने जाण्याची प्रस्थापिताची हिंमत होत नव्हती त्या रस्त्यानं आता सगळे चाललेत, शेवडे पोरं देखील तुला टवचायला लागलेत गावागावात. मी तुला चावू नको म्हटलं होतं, फुस करायला तुझ्या बापाचं बिघडत होतं का? ससाने आणि लक्ष्मण हाके म्हणजे ओबीसीचा फुतकार आहे, लक्षात घ्या. आम्हाला चावायचं नाही, आम्हाला कोणाला चावायचं नाही. कोणाच्या ताटात काही पडत असेल तर त्याला विरोध कसा करू शकतो? बहुजन नाही करू शकत. पण समस्या एकच आहे, तुमची दुरडी भरलेली असताना, तुमचं ताटही भरलेलं असताना तुम्ही जर माझ्या ताटातली चक्कर फाकर हिरावून घेत असाल तर त्याला आम्ही विरोध केल्याशिवाय राहणार नाही. नेमकं भांडण आमचं. संविधानानं आम्हाला दिलंय, बाबासाहेबांना आम्हाला दिलंय, आणि बांधवांनो फार काही बोलणार नाही. उघडा ताक प्रत्येकाचे आहे. जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा, पण विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. आज जरी आमची भाषा कळत नसली तरी येणारा काळ ओबीसीचा काळ आहे. गावागावातल्या ओबीसीचं राजकीय प्रबोधन झालं पाहिजे. आम्ही दिंडीत आहोत, सप्त्यात आहोत, वारीत आहोत, उपवासात आहोत, तीर्थात आहोत, कुंभमेळ्यात आहोत, सगळीकडे आहोत. आम्ही विधिमंडळात नाही. आमचं राजकीय प्रबोधन नाही. तोंडाला रगत लागलं नाही, लागलं असेल तर इकडलं तिकडलं वड्ढावाराचं लागलं असेल रगत कुठलं तर, पण सत्तेचं रगत. त्या खुर्चीवर बसल्यानंतरची उभरी असते ना, खुर्चीची पावर, भलं मोठं टेबल राहते, कलेक्टर असं करते. हे ओबीसीच्या लोकांना माहित नाही अजून पावर काय. पावर ती यादवांनी युपी मध्ये दाखवून दिली पावर ओबीसीची. मला वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणाला आपल्याला राजकीय प्रबोधनाची आवश्यकता आहे. आपण सगळे कुठल्याही जातीचे राहू दे, आपल्या वेदना एक आहेत, वेदनावरती समाधान एक आहे, ते म्हणजे राजकीय सत्ता. त्या सत्तेच्या दिशेने घेऊन जाण्याची ताकद जेजुरीचा खंड आपल्या सगळ्याला द्यावं अशा प्रकारची भावना व्यक्त करतो महाराष्ट्रातल्या तमाम लिंगायतांच्या वतीनं. कारण ओबीसीचं पहिलं सोशल इंजिनिअरिंग महात्मा बसवण्णांनी केलं होतं. महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये 18 पगड जातीच्या लोकांचं संघटन करून अनुभव मंडप नावाची अद्वितीय संस्था उभी केली. आणि आज बसवण्णांचा तो अनुभव मंडप जेजुरीच्या साक्षीनं हाके सर, ससाने सर तुमच्या सोबत ताकदीनं उभा आहे. एवढ्या या ठिकाणी बोलतो. इथून पुढच्या काळात आपण खांद्याला खांदा लावून व्यवस्थित मार्गाक्रमण करूया. आणि महाराष्ट्र आपल्या सगळ्यांकडे अपेक्षेनं पाहतो आहे. आपल्याला कुणीच वाली नाही. गीतेतला एक महत्वाचा श्लोक तेवढा सांगतो थांबलो होतो. अर्जुनानं कृष्णाला म्हटलं, देवा माझा उद्धार करा. तेव्हा कृष्णानं म्हणलं, अर्जुना एवढं सोडून बोल. काय म्हटलं? आपल्याला होईना. कोण म्हणलं? हे ओबीसीनं डुसक्यात ठेवा. उग देवळात जाऊन घंट्या वाजवण्यात मजा नाही. ओबीसीनं एक गोष्ट लक्षात ठेवावी, अर्जुना मी तुझा उद्धार करू शकत नाही. कोण म्हणलं हे? कृष्ण. अर्जुनानं म्हणलं, तुमच्या भरोशावर राहतो मी, एवढा सजवलाय आणि तुम्ही राहू डायरेक्ट असं बोलताय मला? नाही नाही, मीच नाही, जगाची कुठलीही ताकद अर्जुन तुझा उद्धार करू शकत नाही. मग अर्जुनाने म्हटलं, उद्धार कोण करू शकते? तेव्हा भगवद्गीतेत 10व्या अध्यायामध्ये श्लोक आहे, तेवढं वाचा. कृष्णाने सांगितलं, अर्जुन उद्धारेत आत्मात्मानं आत्मानं साधयेत आत्मैव आत्मनोर बंधू आत्मैव रिपुरात्मनः. हे अर्जुन, जगाच्या पाठीवर तुझा उद्धार जर कोण करत असेल तर तू स्वतः, तुझी हिंमतच तुझा उद्धार करू शकते. दुसरी कोणीची ताकद तुझा उद्धार करू शकत नाही. ओबीसीनं ताकदीनं उभं राहावं. देश राज्य परिवर्तनाची वाट पाहत आहे. खूप खूप धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद साहेब. मावळतीच्या सूर्याकडून हाच घ्यावा अर्थ, पुन्हा नव्याने उगवता येते जर मनगणात असेल सामर्थ्य. आणि आपल्या ज्यांच्या विचारातून सामर्थ्य दाखवून दिले त्या आदरणीय महाराजांसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे. यानंतर महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप आणि प्रत्येकाच्या न्याय हक्कासाठी झगडणारे नेतृत्व ऍडव्होकेट मंगेशजी ससाने साहेब, आपणास विनंती की आपण या ठिकाणी आम्हाला संबोधित करावं. यकोट 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 यकोट. जय ओबीसी, जय भीम. आज या जेजुरीच्या मल्हारगडाच्या पायथ्याशी
आज हा दसरा मेळावा आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम मी जे आयोजक आहेत नवनाथ पडळकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे खूप खूप आभार मानतो. काल परवा आपण दसरा मेळावे पाहिले. राजकीय उट्टे काढण्यापलीकडं तिथं कुठंतरी आपल्यासारख्या वंचित, प्रताडित, पीडित, ओबीसी, व्हीजेएनटी, आलुतेदार, बलुतेदार, गावगाड्यामध्ये पालामध्ये राहणाऱ्या आपल्यासारख्या भटक्या विमुक्त 450 जातीमध्ये विभागलेल्या ओबीसींची बाजू क्वचितच घेतलेली आपण बघितली. महाराज आमचे शिवानंद हैबतपुरे, आमचे सहकारी लक्ष्मणजी हाके साहेब आणि सर्व जेजुरीचे ग्रामस्थ, आपण सर्व आलेले ओबीसीच्या प्रेमापोटी, ओबीसीच्या प्रत्येक जात समूहातले प्रतिनिधी, इथं वैदू समाजाचे बांधव आले, इथं कैकाडी समाजाचे बांधव आले. मुळामध्ये आपण आता बघितलं असं की गेल्या 1.5-2 वर्षापासून एक जणाच्या जात वर्चस्वाच्या हट्टापायी महाराष्ट्र हा जाती जातीमध्ये विभागला गेलाय. कोण कुणाच्या तोंडाकडे बघत नाही, संशयाने बघतात. ते आम्हाला नावं ठेवायची, आमची लायकी काढायची आणि परत आमच्याच ताटातलं मागायचं, असा नीचपणा चालू आहे. दसरा मेळावा, खऱ्या अर्थानं दसरा मेळाव्याचं काय असतं तर दसरा मेळाव्याला रावणाचं दहन करतात. ते प्रतीक एक असत्यावर सत्याचा विजय, अन्यायावर न्यायाचा विजय. गेल्या 2-3 वर्षात त्या मराठवाड्यामध्ये असाच एक रावण निर्माण झालेला आहे. 10 तोंडी रावण. चेहरा एक आहे, पण जी 10 तोंड आहेत त्याच्यात एक तोंड क्षीरसागरचं आहे, एक तोंड पंडितचं आहे, एक तोंड टोपेचं आहे, एक तोंड त्या धसांचं आहे. अशा सगळ्या तोंडांची भाषा हा रावण बोलतोय. तो बजरंग, रोहित पवार, ही सगळी तोंड आहेत, फक्त त्यांची भाषा एकच तोंड बोलतोय. आणि ते काय मागणी करतोय? रावणाने सीतेचं हरण केलं होतं महाराज. हा रावण कशाचं हरण करतोय? तर आम्हाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संवैधानिक अधिकार दिले, समानतेचे अधिकार दिलेत, सामाजिक न्यायाचं आरक्षण दिलंय, ते आरक्षण, ते हक्क अधिकार याचं हरण करायचं जे कारस्थान हा रावण गेल्या 1.5-2 वर्षापासून करतोय. कारण की ह्या रावणाला जी शक्ती आहे, त्या रावणाला शक्ती त्याच्या समाजातल्या 170 आमदारांमुळे त्याला ती वाटते मला शक्ती आहे. त्या रावणाच्या मांडीला मांडे लावणारे जे आमदार खासदार आहेत ना, त्यामुळं त्या रावणाची एवढी हिंमत होते. त्यामुळं या लढाईमध्ये आता आपल्याला राम व्हावं लागल, कुणाला लक्ष्मण व्हावं लागल, कुणाला हनुमान व्हावं लागल. आणि हा 10 तोंडी रावण जो आपलं हक्क अधिकार, संविधानिक अधिकार, आपला निधी, आपला मान सन्मान गाडायला निघाला आहे, त्याला गाडावं लागेल. काय चालू आहे? तुम्ही आमचं खाल्लं, तुम्ही आमचं खाल्लं, तुम्ही आमचं खाल्लं. अरे तुम्ही आम्हाला खाऊन देणार नव्हता म्हणून त्या आमच्या बापांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला वेगळं तयार केलं होतं आरक्षणाच्या रूपातनं. तुमच्याकडे सगळे ना. आज गाववाड्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका कुणाच्या? दूध डेऱ्या कुणाच्या? सूत गिरण्या कुणाच्या? सहकारी बँका कुणाच्या? आता प्रस्तावित करताना आमच्या एका बंधूंनी सांगितलं की पहिल्यांदा हे जे देवस्थान आहे, या देवस्थानामध्ये आम्हाला प्रतिनिधित्व होतं. ही जी सगळी देवस्थानं, आपण वीरचं देवस्थानचं एक प्रकरण झालं, ही सगळी देवस्थानं ही बहुजनांची आहेत. आमची प्रतीक आहेत ती.
आता ह्या महाराष्ट्रातल्या सगळ्या देवस्थानाच्या विश्वस्त बॉड्या काढाव्या महाराज. अहो तुम्हाला आमचं जमिनी पुरल्या नाही. रामोशी वतनची जागा ह्यांनीच हडपायची, महार वतनाची जागा ह्यांनीच हडपायची, देशमुख वतनाची जागा ह्यांनीच विकत घ्यायची, गुरुवांच्या जागा ह्यांनीच घ्यायच्या, ग्रामपंचायती यांच्याकडच, आमदार हेच, खासदार हेच, मुख्यमंत्री हेच. आमची देवस्थानं पण तुम्हाला पुराणात आणि म्हणायचं की आमच्या गरीबाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे. आणि आमची लेकरं काय करायची? टाकायची कुठल्या तरी विहिरीत, कारण कुठं समुद्रात आम्हाला पाठवता. अहो आरक्षणाचं काय करतोय आता बऱ्याच जणांना आपल्या माहित नसतील. आपले एवढे वरिष्ठ इथे त्यांनी कधी हे बघितलं नसेल, ते टीव्हीवर बघत असतील. बाबा त्याला हा कोणाला शिव्या देतोय का? ते हाके सर सारखे येतात वारडावाडा करतात का? ते भुजबळ साहेबांना सारखे टीव्हीवर दिसतात. अहो आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या वर्ण व्यवस्थेमध्ये हजारो वर्षापूर्वी आमची लायकी तुम्ही आम्हाला दाखवली होती, ती कुठंतरी आम्हाला समान संधी मिळाव्या, आमची पोरं कुठेतरी शिकावी, कुठेतरी चांगल्या नोकऱ्या लागाव्या. कारण की 200-300 वर्षापासून आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून या स्वराज्याच्या लढाईमध्ये हेच मावळे लढले सगळे. पण त्या स्वातंत्र्यानंतर जी सत्ता भोगली, जो सहकार भोगला, तो कुणी बरं? तुम्हाला तुमचं वर्चस्व कायम ठेवायचंय, तुम्हालाच तुमच्याकडे सगळं पाहिजे. मग आता कुठंतरी ओबीसीचा एखादा मंत्री दिसायला लागला, त्या तालुक्यामध्ये एखादा पुढारी दिसायला लागला, तो कुठंतरी शड्डू ठोकायला लागला. आमच्या गोपीचंद पडळकरांसारखा एखादा तिथं येऊन शड्डू ठोकतोय, आव्हान देतोय, आणि ते यांना नकोय. त्यामुळं या जरांगेला ह्या सगळ्या प्रस्थापितांनी रसद पुरवली. या प्रस्थापितांनी त्याला एक चेहरा केलाय का? तर आता हाके दिसायला लागलेत, आता पडळकर दिसायला लागलेत, आता ससाने काहीतरी बोलतोय, आता मुंडे ओबीसीची भाषा बोलायला लागलेत. का? आम्ही कधी तुम्हाला विरोध केला होता? आम्ही म्हणलं तुम्हाला की तुम्ही आमदार आहेत, आम्ही तुम्हाला नाही मत देणार, आमचा माणूस पाहिजे. मुळामध्ये महाराज तुम्ही न्यूनगंड म्हणालात, खरंच आहे न्यूनगंड आहे. आपल्याला आमदाराच्या जवळचा राईट हँड हे बनायचं आपल्याला खूप मोठं असतं. कारखान्याचा चेअरमन आपल्याला बनायचं नसतं. त्या कारखान्याच्या बॉडीचा एखादा सभासद आपण म्हणलं त्याच्यामध्ये आपण समाधान मानतो. हे पहिल्यांदा आपण थांबवलं पाहिजे. मला आमदार व्हायचंय, मला खासदार व्हायचंय, कारखान्याचा चेअरमन आमचा, आमचे एवढे सभासद आहेत. सत्ता आपण सत्तेवर दावा झाला पाहिजे. सत्ते वाचून सकल कळा झाल्या अवकळा. आपण ते करायला जात नाही. आपण भीक मागतोय, अरे आमचं वाचवा, आमच्या ताटात येऊ नका, अरे आमचं हे करा. आणि मग तिथं कुठं तरी आम्ही बोलायला लागलो, आम्ही कायद्याची भाषा करायला लागलो, तर आम्हाला घाणघाण शिव्या देणार, आमच्या गाड्यांवर हल्ले करणार, गाड्या जाळणार. तो बिचारा धनगराचा आमचा सहकारी तो पवन करवर, त्याचे 2 हात, त्याचा पाय मोडला का? तो काय बोलत होता? तुम्हाला जातीवर शिव्या दिल्या होत्या. तो एकच म्हणत होता किंवा आमच्या ताटामध्ये येऊ नका. इथं आता नवीन काय चालू केलंय की धनगरांना वेगळं आरक्षण आहे, एनटीचं, वंजाऱ्यांना वेगळं आरक्षण आहे, बंजारांना वेगळं आरक्षण आहे. इथं कुठं तरी ती मोड दिसायला लागली आपली बहुजनांची, तर मग ती फोडायचं काहीतरी सांगायचं. मग हाके तुम्ही एसटी आरक्षणासाठी लढा ना, कशाला ओबीसी करताय? अरे बाबांनो, त्या केंद्रामध्ये कॅटेगरायझेशन आहे का? वर्गवारी आहे? आम्हाला येणं समजतं तुम्ही का? तुमच्या पायाखालची माती सरली. मग कुठं तरी मला त्या विषयात जायचं नाही. ते पण हक्काधिकार आहेत, लढाई मोठी येते, त्याला सर्व मिळून लढू. पण आता आपली ही झोपडी ही डळमळायला लागलेली आहे. ही झोपडी बुलडोझरने पाडायचं यांचं सगळं चालू आहे. मग आपण कोणत्या लढाईला प्राधान्य दिलं पाहिजे हे मी प्रामाणिकपणे सांगतोय.
आता 2 सप्टेंबरचा GR आला, आपल्या बऱ्याच जणांना माहित असेल नसेल. तो काय बरं GR? थोडं कायद्याचं ज्ञान सांगतो. काय GR आहे तो? तुम्हाला आम्हाला ग्रामपंचायतीला उभं राहायचंय, तुम्हाला आम्हाला आपलं समजा पोरगा आहे त्याला ऍडमिशन घ्यायचंय, आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्या जातीचा दाखला लागतो. आपल्याला आरक्षण कशाने मिळतं? आडनावावर नाही मिळतो, आपल्या जातीचा दाखला पहिला तिथं सादर करायला लागतो. मग तो जातीचा दाखला कसा काढायचा? तर त्याच्यासाठी एक कायदा आहे. तो कोणता कायदा? SC ST OBC VJNT याच्या जातीच्या दाखल्या आणि पडताळणीचा अधिनियम 2000 हा कायदा आहे. या कायद्यामध्ये नंतर 2012 साली काय व्हायला लागलं? कुणी कुठलं सर्टिफिकेट पैसे देऊन घ्यायला लागलं. मग ह्या कायद्याच्या आधारावर एक नियमावली बनवली 2012 साली आणि त्याच्यामध्ये सांगितलं, त्याला सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिले होते की जातीचे दाखले देण्यासाठी कडक नियमावली पाहिजे, नाहीतर हे जात चोर आहेत ना, आता जात चोरणारे लय जण झाले. त्यामुळं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जातीचे दाखले कसे मिळणार? तर जातीचे दाखले तुमच्या पितृसत्ताक पद्धतीने मिळणार. आपल्या आईची जात आपल्याला लागत नाही, आपल्या वडिलांची जात आपल्याला लागती. आपल्या वडिलाचे, आजोबाचे, पंजोबाचे महसूलचे पुरावे, त्यांचे जातीचे दाखले, त्यांचे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे सगळं द्यायचं. त्याची गृह चौकशी कोण करणार? त्याची व्हॅलिडिटी, त्याची जी स्क्रुटिनी करणार ती कमिटी कोण आहे? ते आधी कोण होतं? तर ते होतं कलेक्टर, तहसीलदार. आता या मराठवाड्याच्या जरांगेने जो हट्ट केला आणि मग त्याचे पै पाहुणे, त्याचे सगळे सोयरे त्या सत्तेमध्ये बसलेले आहेत ना. 26 जानेवारी सार्वजनिक सुट्टीला रात्री 2 वाजता मंत्रालय उघडं असतं गाव, तिथनं एक GR निघाला. सगळे सोयरे आणि गणगोत म्हणजे काय? ह्या जातीच्या दाखले द्यायच्या कायद्यामध्ये हे असे शब्द टाका की जेणेकरून मला माझ्या बापाचं, माझ्या आजोबाचं, माझ्या पंजोबाचं आमच्याकडे पुरावे नाहीत आम्ही कुणबी असल्याचे, तर मग माझ्या सगळा स्वायरा कुणबी आहे, माझ्या गणगोतातला ढिमका फलाना कुणबी आहे, आणि त्यांनी द्यायचं प्रतिज्ञापत्र. आणि ह्यो झाला कुणबी, आला OBC मध्ये आपल्या उराव नाचायला. तर त्यावेळेस काय केलं होतं? त्यावेळेस हरकती मागावल्या, आपण 8 लाख हरकती दिल्या, ते थांबलं. आता परत बाबा निघाला मुंबईला. ती मुंबई कशी नागावली, नाचवली, काय तिथं बाकर उड्या मारल्या ते सगळं बघितलेलं आपण. कोर्टाने त्याला सांगितलं याला हाकला नाही तर आम्ही काढू बाहेर. पण कुठं तरी कुणाची तरी खुर्ची वाचवायला ह्या सरकारमधले जे प्रस्थापित नेते आहेत, त्या प्रस्थापित नेत्यांच्या प्रेशर मधनं, दबावामधनं नवीन एक आता खोळ काढलं. तो कायदा थांबला कारण की त्याला हरकती मागवल्या होत्या, पण इथं त्यांनी ते विषय ठेवला नाही, डायरेक्ट शासन निर्णय आणला. तो कशामध्ये आणला? तर जातीचे दाखल्या देण्याचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये त्यांनी असं आता नियोजन केलंय की जर मी 1967 पूर्वी या गावामध्ये आमचे आजे पंजे राहायला होते पण त्याच्या माझ्याकडे पुरावे नाहीयेत, तर मी फक्त एक प्रतिज्ञापत्र द्यायचं. असं त्याच्या पुढे जाऊन सांगतो आणखीन काय केलंय. माझ्याकडे आज्या पंजाचे कुणबी असल्याच्या नोंदी नाहीयेत. मग त्यांनी ते 2 शब्द बदलले आणि त्याच्यात काय टाकलं? नाते संबंधातील माझ्या कुळातील एखाद्या माणसाकडे तो कुणब्याचा दाखला असला की तो फक्त प्रतिज्ञापत्र देणार. आतापर्यंत हा जो कायदा लागू आहे तो कायदा कशा कुणाकुणाला लागू आहे? SC शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, SBC अनुसूचित जाती म्हणजे कोण? आपले महार मातंग बांधव सगळे, ST आपले आदिवासी बांधव सगळे, OBC मध्ये 346 जाती आहेत आणि VJNT असं एकत्र मिळून 450 जाती आहेत. ह्या सगळ्या एकूण 550-600 जातींना या सरकारला कधी वाटलं नाही का आमचे धनगर सरकार हे कुठेतरी रानात बकरी चारतात, एका ठिकाणी त्यांचं
पावसाळ्यात इकडं तर हिवाळ्यात तिकडं. त्यांना रहिवाशाचे पुरावे नसतात. आमचे वैदू आहेत, वडारी आहेत, बंजारा आहेत, भाट आहेत, बंदरवाले आहेत. यांच्यासाठी तुम्ही कधी नाही असं नियोजन केलं? यांच्यासाठी तुम्ही बाबा आमच्या रहिवाशाचे पुरावे नाहीयेत, बाबा आमच्याकडे आमच्या नोंदी नाहीयेत, आम्ही गावोगाव फिरतो, यांच्यासाठी तुम्हाला कधी वाटलं नाही तुम्ही अशी एखादी कमिटी करायची? एवढा नालायकपणा, एवढा नालायकपणा का? याचं कारण एक आहे, 170 आमदार, 28 खासदार, 2 उपमुख्यमंत्री, निम्म्याच्या वर कॅबिनेट, हा त्यांचा माज आहे. हा हे दाखवतात, हे सांगतात, मुख्यमंत्र्याला सांगतात काही असून दे, जरांगे येडा असून दे, जरांगेची मागणी बेकायदेशीर असून दे, पण आमचे आकडे बघा, आमच्याकडे सहकारी बँका आहेत, आमच्याकडे साखर कारखाने आहेत, महाराष्ट्राची आर्थिक नाडी आमच्याकडे जमिनी आहेत. त्याच्यामुळे आम्ही सांगल तेच ऐकायला लागल तुम्हाला आणि तसे GR काढायला लागल. काल सर नव्हते, वडेट्टीवार असतील, भुजबळ साहेब असतील, मी असेल, प्रकाश अण्णा शेंडगे असतील, सरकारने आम्हाला बोलवलं होतं. काय ओबीसीले मोर्चे करतात, काय करतात, काय तुमचं म्हणणं आहे? म्हणजे करायचं, एखाद्याला जीवा मारायचं आणि तो कुठंतरी त्या ICU मध्ये त्याचं ते अशी वर खाली ती लाईन होत असताना त्याला बोलवायचं, का रे बाळा तू काय झालं हॉस्पिटलमध्ये, तुला वाचवतो थांब. आम्हाला बोलवलं तिथं, आम्ही सांगितलं सगळे असं आहे तसं आहे. गावात एखादा सरपंच कधीतरी अल्टरनेट व्हायचा, आता ते पण होणार नाही. पहिल्यांदा तरी हुडकायला यायचे, एखादा नाव्याचा कोण आहे का, कुंभाराचा कोण आहे का, धनगराचा नको, धनगराची वस्ती जास्त आहे, एखादा मग दुसरा कुंभार असं कोणतरी बघायचे, एखादा माळ्याचे ज्याची कमी घर आहे त्याला फक्त हुडकायला यायचे. आता हुडकायलाच येणार नाही तुम्हाला हुडकायलाच येणार नाही. त्यांच्याच कलगी तुरा लागेल आता की याचा कोण बी दाखला ओबीसीला लावायचा का त्याला लावायचा. तर हे सगळं आता हे कारस्थान झालंय. आम्हाला समजून सांगत होते की यांनी काही होणार नाही आणि तुम्ही कोर्टामध्ये गेलेला आहे. त्यामुळं आता कोर्टात हा एक प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आपल्याला याच्यामध्ये बदल करता येणार नाही. आता याचिका करणारे आम्ही, प्रतिवादी सरकार, आणि हे म्हणतात त्याच्यात बदल करता येणार नाही. एवढं बी आम्ही अडाणी नाही आहोत. आम्हाला बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. महात्मा फुलेंनी तर शिक्षणाची गंगा वाहिली, तुम्ही आम्हाला असं सांगताय वकिलांना. त्यामुळे आम्ही तिथं स्पष्ट सांगितलं, आम्ही आमचे मोर्चे, आंदोलन आणि हे जे महाराष्ट्रामध्ये विद्रोह चाललेला आहे तो थांबवणार नाही, स्पष्ट सांगून आम्ही तिथं बाहेर आलो आणि आमची भूमिका सांगितली. त्यामुळं आपल्याला एक येणं गरजेचं आहे. ज्या ज्या प्रमुख जाती या ओबीसीच्या आंदोलनामध्ये जे नेते संघर्षाची भूमिका घेतात, ते निर्णायक भूमिका घेतात, ते कायद्याचं बोलतात, ते मग त्यांना तोडाफोडा राज्य करा अशा प्रकारचे नियोजन चालू आहे. मग तुम्ही इकडं काय करताय, मग तुमचं ते आरक्षण, मग तुम्ही इकडं काय करताय, तुमचा हा नेता इकडं, हे असं चालू आहे. तर हा कावा समजून घेतला पाहिजे. प्रत्येक लढाई वेगळी आहे. एसटीची लढाई लढणारे लढतात, आमचा सपोर्ट आहे, पण ओबीसीचं वाचवण्याचा जो विडा आम्ही उचललाय, ती जबाबदारी जी आम्ही घेतली, त्याला मायबाप होऊन तुमची आम्हाला साथ लागणार आहे, तुमचा आशीर्वाद लागणार आहे. आणि या मल्हारगडावर आज आपण आरोळी ठोकली पाहिजे. प्रस्थापितांविरुद्ध आपण 2 हात करायची तयारी ठेवली पाहिजे. जो 10 तोंडी रावण त्या महाराष्ट्रामधून आपलं सगळं अस्तित्व संपवायला निघालेलं आहे, त्याला आपण सगळ्यांनी मिळून एक होऊन आपल्या 12 बलुतेदारातल्या प्रत्येक छोट्या छोट्या बांधवांना, सगळ्या समाजांना एकत्र घेऊन आपण लढलं पाहिजे. आपण कोर्टात लढतोय, आपण रस्त्यावर लढतोय, वैचारिक लढाई लढतोय. हल्ले होतात ते आम्ही सहन करतो, फक्त तुमच्याकडून ऊर्जा पाहिजे. एवढंच बोलतो.
जय भीम, जय संविधान, येळकोट येळकोट, जय मल्हार. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचे आयोजक नवनाथजी पडळकर साहेब, आपणास विनंती आपण या दसरा मेळाव्याची भूमिका आणि काही ठराव या ठिकाणी मांडावेत. तुमच्या समोर पुन्हा येतोय. 2 मिनिटात मी 2-4 मिनिटात सांगणार आहे, कारण इथून घेऊन जाण्यासाठी 2-3 वक्त्यांनी अतिशय चांगला खुराक तुम्हाला दिलेला आहे. परंतु दसरा मेळावा संयोजन समितीच्या वतीनं जेजुरी नगरीतल्या नागरिकांच्या अपेक्षा आणि महाराष्ट्रातल्या अपेक्षा काय या संदर्भात मी 3-4 ठराव मांडणार आहे. सर, महाराष्ट्र आज आम्हाकडं सर्वांकडं एक वेगळ्या नजरेनं पाहतोय, अपेक्षेनं पाहतोय. हे सर्व होत असताना ज्या मल्हारगड दसरा मेळाव्याचं आयोजन गेली 10 वर्ष आम्ही करतो, या मल्हारगड दसरा मेळाव्याच्या माध्यमातून आणि जेजुरी नगरी देवस्थान समिती आणि संपूर्ण नागरिक परिसरातल्या ह्या सर्वांच्या अपेक्षा पाहता, त्यांच्याशी केलेले संवाद पाहता, इथे राजाभाऊ आहेत, सगळीच आमची मंडळी आहेत, चंदू अप्पा आहेत आमचे, प्रत्येकाचं कुणाचंच नाव घेऊ शकत नाही मी, सर्वांशी संवाद झालेला आहे. या संवादातून काही 4-5 ठराव मी मांडतोय. सर, आपण आणि सर्व मान्यवर त्या संदर्भात अनुमोदन देतील अशी अपेक्षा आहे. पहिला ठराव मांडतो, अर्थात ही भूमी आहे श्री खंडेरायाची. ही भूमी आहे संपूर्ण परिसरामध्येच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मल्हार भक्तांची भूमी आहे. आणि म्हणून शासन बऱ्याच गोष्टी करत चाललंय. नाव देण्याचा मोठा संकल्प आपल्या सरकारने केलाय. खरं त्याची गरज आहे, कारण हैबतपुरे महाराज, आपली लढाई केवळ अस्तित्वाची नाही, आपली लढाई संस्कृतीची आहे. कारण संस्कृती जर तुम्ही आमची मान्य केली तर तुम्ही अस्तित्व मान्य कराल. आणि याच अनुषंगाने मल्हार नगरीमध्ये आज मी महत्वाचा ठराव मांडतोय. भविष्यात निर्माण होणाऱ्या पुणे जिल्ह्याचे विभाजन करून जो जिल्हा तयार होईल त्या जिल्ह्याचं नामकरण मल्हार नगर किंवा मल्हारगड करण्यात यावं. कुठल्या बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर आम्हाला नको आहे, तर मल्हारगड किंवा मल्हार नगर नावाचा जिल्हा या परिसरात भविष्यात होवा, अशा प्रकारचा पहिला ठराव मी आपल्या समोर मांडतोय. भविष्यात पुणे जिल्ह्याचे विभाजन होऊन जो काही जिल्हा होईल त्याचं निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या नव्याने निर्माण होणाऱ्या जिल्ह्याचं नामकरण श्री क्षेत्र मल्हार मार्तंडाच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाच्या सन्मानार्थ मल्हारनगर जिल्हा किंवा मल्हारगड जिल्हा असे करण्यात यावे, अशा प्रकारचा ठराव मी आपल्या समोर मांडतोय. आपण सर्वांनी अनुमोदन द्यावं, कारण ही ऐतिहासिक ठराव असेल. ठराव क्रमांक 2, होळकरशाही आणि पुरातन वास्तू यांचं जतन आणि अतिक्रमण मुक्ती करण्यासंदर्भातला हा ठराव आहे. सर, आपण आपल्या भाषणामध्ये आपण याचा जाणीवपूर्वक उल्लेख करावा. ही मल्हार नगरी आहे. इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि मल्हारराव बाबांच्या खरं तर पदस्पर्शाने पावन झालेला शेकडो एकर जमीन होती. ही जमीन बऱ्याच मंडळींनी हडप केली, संस्था त्यामध्ये घुसल्या. या सर्वांवर जर कुठेतरी आळा आणायचा असेल, आणि केवळ जेजुरीच नाही तर महाराष्ट्रात, देशात अशा प्रकारच्या बऱ्याच वास्तू आहेत, ते हे व्यासपीठ नाही. शिंदेंनी मगाशी नवनाथरावांनी सांगितलं, बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं, आम्ही मल्हारगड मेळाव्याच्या माध्यमातून काम करतो, परंतु वापगावचा किल्ला आपण मुक्त करण्याची जो गेले 10-12 वर्ष लढा सर आपण उभा केला, आपले सर्व सहकारी चळवळीत आहेत, हा लढा सर्व चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी उभा केला. आणि आपला सांगायला आनंद होतोय की आज वापगावच्या किल्ल्याचा जीर्णोद्धार होत आहे. ते वास्तू आपण ऐतिहासिक वारसा भूमी म्हणून त्याचे जतन करण्यासाठी शासनाने 25 कोटीचा पहिला निधी जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या संदर्भात एक हिअरिंग लावलेली आहे. शासनाने एक नवीन GR काढलाय. 13 ऑगस्टचा तो GR आहे, त्याला 60 दिवसाची मुदत आहे. रयत शिक्षण संस्थेने तिथे जी घुसखोरी केली त्या संदर्भात त्यांना बाहेर काढण्याचे आपले प्रयत्न चालू आहेत. इथला होळकरवाड्याचं अतिशय दुर्दैवी अवस्था झालेली आहे. या होळकरवाड्याचं पुन्हा ताकदीनं नवा वाडा आपल्याला उभा करावा लागेल. आपल्याला आनंद होत आहे, ज्या छत्री मंदिरात आपण मागच्या 2 वर्षापूर्वीचा दसरा मेळावा आयोजित केला, लेंडे साहेब आपल्या सर्वांच्या प्रयत्नानं 12 कोटीचा निधी शासनाने त्याला दिलेला आहे. त्याबद्दल सरकारचं देखील अभिनंदन. मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे तिथं. त्याचबरोबर होळकरांच्या काळात निर्माण झालेली विहीर आहे, जी अत्यंत मोठी विहीर आहे, काही एकरामध्ये असणारी विहीर, त्याचा जीर्णोद्धार सुरू आहे. त्या दृष्टिकोनातून सुभेदार मल्हारराव होळकर आणि त्यांच्या प्रयत्नातून निर्माण केलेला ऐतिहासिक वास्तू, मंदिर, शिल्प, त्यांची प्रॉपर्टी, या सर्वांचं
या सर्व ठिकाणी अतिक्रमण विळख्यात सापडलेल्या आहेत. या वास्तू, मंदिर व जमिनी अतिक्रमण मुक्त करून त्यांचे संवर्धन व विकास व्हावा, तसेच होळकर घराण्याचा इतिहास अधिक प्रभावीपणे पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी शासन दरबारी ठोस पाठपुरावा करण्याचा निर्णय या ठरावाच्या माध्यमातून आपण करीत आहोत. मंजूर. ठराव क्रमांक 3. ठराव क्रमांक 3 तुमच्या आमच्या अस्तित्वाचा आहे. आपण त्या सर्वजण त्याच्यावर काम करीत आहात. ओबीसी आरक्षण व धनगर समाजाच्या हक्कासंदर्भातला हा ठराव आहे. देशामध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये आणि धनगर समाजाचा अनुसूचित जमातीच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या संदर्भात ओबीसी व बहुजन समाजाच्या संघटनांना एकत्र येऊन, शब्द फार महत्वाचा आहे, एकत्र येऊन एकजूट करून निर्माण करून कटिबद्धपणे लढा उभा करावा लागेल. आणि या दृष्टिकोनातून जो निर्णय महाराष्ट्रात ओबीसी, बहुजन, धनगर समाज आणि सर्व समाज एकत्र घेतील त्यासाठी हा संपूर्ण दसरा मेळावा संयोजन समिती आणि महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. अशा प्रकारचा 3रा ठराव आपण हात वर करून करूया, कारण शत्रू फार मोठा आहे. आणि 4था ठराव आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं हे 300व जयंती वर्ष आहे. या अनुषंगानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या अनेक वास्तू आहेत. खरं तर हिंदू धर्माच्या रक्षणासाठी त्याचं विस्तार आणि हिंदू धर्माच्या मंदिराचं पुनर्जीवन, त्याचा जीर्णोद्धार आणि नवीन बांधकाम याचं मोठं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलं. त्या हिंदू धर्मातील सर्व मंदिरांचा धार्मिक व सांस्कृतिक वारसा आपल्या समोर आहे. या सर्व मंदिराचं स्वतंत्र नोंद घेऊन त्यासाठीचा स्वतंत्र विकास आराखडा महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या पातळीवर व्हावा. आणि 300व्या जयंतीच्या औचित्यावर सरकार काय देऊ शकतं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या मंदिरांचा, शक्तिशाली अशा पद्धतीने मंदिराची आमच्या ऐतिहासिक प्रेरणास्थळांचा पुनरुद्धार व्हावा आणि त्याची स्वतंत्र नोंद होऊन त्याच्यासाठी आर्थिक तरतूद व्हावी. शेवटचा ठराव महाराजांनी उल्लेख केला, अनेकांनी उल्लेख केला, बहुजनांच्या कार्यकर्त्यांवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर हल्ले होतात. 18 पगड जमातीचे कार्यकर्ते ओबीसी भटक्या मुक्ताच्या आरक्षणासाठी लढतात, त्यांच्यावर हल्ले होताना पाहतो, आपण बघतोय. अनेक कार्यकर्ते आहेत, नाव घेत नाही, मेंढपाळून हल्ले होतात. या सर्वांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकार पातळीवर करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे बांधवांनो. पण हा शेवटचा ठराव तुमच्या माझ्यासाठी आहे. या कार्यकर्त्यांवर हल्ले झाल्यानंतर त्यांना एकटं पाडलं जातं. त्यांना रक्षण करायचं असेल तर आम्हाला त्यांच्या मागे उभं राहावं लागेल. आणि म्हणून महाराष्ट्रात इथून पुढे कुठल्याही ओबीसीवर केलेला हल्ला, कुठल्याही व्यक्तीवर केलेला हल्ला त्या व्यक्तीवर किंवा त्या जातीवरचा नसेल तर तो संपूर्ण महाराष्ट्रातल्या बहुजन ओबीसी समाजावरचा, भटक्या युक्तावरचा हल्ला मानू आणि त्याच्या तोंड देण्यासाठी ताकदीचं स्वतंत्र सर्व शक्तिशाली असं संघटन उभं करण्याचा निर्णय या माध्यमातून दसरा मेळावा संयोजन समितीच्या वतीने आपण ठराव करीत आहोत. हे आपल्या समोर ठराव मांडतो. धन्यवाद. या 5 ठरावांना आपण समर्थन दिलं आहे. बांधवांनो, जाता जाता 2 गोष्टी सांगतो. हाके सरांना इथं का बोलवलं, मंगेश ससाने सरांना का बोलवलं, महाराजांना का बोलवलं. आपण अनेक दसरा मेळाव्याला वेगवेगळ्या पद्धतीचे नेतृत्व आपल्या इथे येऊन गेले. यामध्ये राजू शेट्टी साहेब असतील, अण्णाराव पाटील असतील, माननीय ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे असतील, यांचं मार्गदर्शन लाभलं. नवे तर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर साहेबांचं इथं मार्गदर्शन लाभलं. त्या काळात आपण अण्णाराव पाटील होते, वेगवेगळ्या नेतृत्वाला आपण आणलं. पण महाराष्ट्र आज वेगळ्या परिस्थितीत सर चाललाय. महाराष्ट्र आज वेगळ्या अपेक्षित आहे. मल्हारी मार्तंडाचा भांडारा कपाळी लावून इथं आपल्याला एक नवा संकल्प करायचा आहे. कारण नारायणगडावरून एक संकल्प जाहीर केलेला होता आणि तो संकल्प जो होता की एखादा ओबीसीतला एखादा कार्यकर्ता बोलला की तो जातीचा कार्यकर्ता बोलला असं म्हणा, तो त्या समाजाचा मानू नका, त्याला एकटं गाठा आणि त्याच्यावर प्रतिहल्ले करा. अशा प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न विषारी वृत्तीच्या काही नेत्यानं केला आणि त्याला प्रतिवाद देण्यासाठी भंडाऱ्याचा साक्षीने इथून आपल्याला संदेश द्यायचा आहे की तुमच्या आमच्यावर कुठल्याही व्यक्तीवरचा हल्ला त्या जातीवरचा हल्ला नाही, त्या वर्गावरचा हल्ला आहे. आणि या संदर्भात जर आपण स्पष्टपणे मार्गदर्शन करावं. आम्ही ठराव मांडलेले आहेत. आपल्याला ऐकायला आम्ही सर्वजण उत्सुक आहोत. या ठरावाला आपण मांडणी तर याच्यासाठी आपण प्रतिसाद द्यावाच. परंतु या भागातल्या कार्यकर्त्यांच्या एक वेगळ्या अपेक्षा आहेत. एक वेगळ्या दर्पणाखाली आमचा कार्यकर्ता सहकार मधला वावरतो. अनेक कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, वेगवेगळ्या संघटनाचे डायरेक्टर, अनेक मंडळी आहेत. अनेक सरपंच, माजी सरपंच, अगदी धुळेपासून कोल्हापूर पर्यंत अमोलजी पाटील सारखे, अमोलजी
आमच्या अमोल जे अनेक मंडळी यात काम करतायत, या सर्वांना या चळवळीतून जर बळ द्यायचं असेल तर आम्हाला एकत्र यावं लागेल. एकत्र येण्याचा मार्ग एकच आहे, कपाळी भंडारा आणि काहीतरी साक्षीनं एक शपथ. आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर तीच शपथ आणि तीच साक्ष आपल्याला घेण्यासाठी खंडोबाच्या दारात जायचं आहे. मी तुम्हाला जाहीर विनंती करतोय, जाहीर आवाहन करतोय. आजचा दिवस आपल्यासाठी ऐतिहासिक आहे. आज खंडेरायाच्या दरबारात कपाळी भंडारा लावून एका नव्या लढ्याची बांधणी आपल्याला करायची आणि ती घोषणा आज आपण इथं करतो आहोत. महाराष्ट्रात सर्व शक्तिशाली असं संघटन, जातपात सगळं बाजूला ठेवून, पक्ष बाजूला ठेवून आम्हाला एकत्र येऊन करावं लागेल. आणि त्याची सुरुवात तळी भंडारा करून आणि खंडेरायाची तलवार तिथं नतमस्तक होऊन आपल्याला करायचं आहे. हाके सर, या सर्व प्रक्रियेत महाराज आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. इथे जमलेला प्रत्येक जण यासाठी गडाच्या दिशेने आपल्या सोबत जाणार आहे. आणि हा संकल्प आपल्याला सोडायचा आहे की महाराष्ट्र नव्या ताकदीने पाहतोय आणि जेजुरीचा खंडेराया तुमच्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आज तत्परतेने तुमची वाट पाहतायत. एवढंच बोलतो आणि थांबतो. नव्या लढाचं नवं पर्व मल्हारगडाच्या माध्यमातून आपण करत आहोत. जाता जाता सर्वांचे आभार मानतो. प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही बांधवांनो, आणि म्हणून येळकोट येळकोट जय मल्हार. मनपूर्वक धन्यवाद साहेब. यानंतर आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत, ज्यांनी महाराष्ट्रातील 18 पगड जातीतील प्रत्येक समाजातील घटकाला मी ओबीसी म्हणून आत्मविश्वास निर्माण करून दिला, असं लढवय्या नेतृत्व आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणजी हाके सर. महाराष्ट्राचं आराध्य दैवत, सामाजिक उत्थानाचं काम रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्या छत्रपती शिवरायांना या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना आणि ज्या सोन्याच्या जेजुरीमध्ये मी उभा आहे त्या जेजुरीचं संवर्धन करणाऱ्या, उत्तरेमधली एक लढाई जिंकल्यानंतर पहिल्यांदा मला मल्हारी मार्तंडाला भेटायला जायचंय अशी भावना असणाऱ्या फुलकरांच्या सर्व राजा सरदारांना, मग महात्मा बसवेश्वर आहेत, संत गाडगे बाबा आहेत, ज्यांनी स्वतःचा राज्याभिषेक या जेजुरी गडावर केला, ते नरवीर राजा उमाजी नाईक आहेत. तुमच्या आमच्यामध्ये जन्माला आलेली सर्व माणसं, बहुजनांमध्ये जन्माला आलेली सर्व माणसं, सर्व माणसांना, सर्व प्रेरणा पुरुषांना विनम्र असं अभिवादन करतो. मी बोलणारच आहे. प्रत्येक महामानवाचं नाव, आता आपले 450 जाती आहेत. नवनाथजी, तुम्ही हा दसरा मेळावा इथं घेतलेले आहात. हा दसरा मेळावा खऱ्या अर्थानं हा बहुजनांचा दसरा मेळावा होतोय, कारण या विचार मंचावरती सर्वजण उपस्थित आहेत. ऍडव्होकेट मंगेश ससाने साहेब उपस्थित आहेत, बापूरावजी सोनवलकर उपस्थित आहेत, आमचे सहकारी, जुने सहकारी. आज ते इथं विचार मंचावर बघून एवढा कॉन्फिडन्स वाढला आमचा. महाराज शिवानंदजी हैबतपुरे साहेब, तुम्ही खरं तर आपण सगळीजण माणसं एकत्र आलो ना या विचार मंचावरती. कुंभार समाजात आहेत, सगळ्या माणसं समाजाची, गडशी आहेत, वैदू आहेत, किती जणांची नावं घ्यावीत. महाराष्ट्रातील, मी नेहमी माझ्या भाषणामध्ये सांगतो, महाराष्ट्रातील माळी, साळी, कोळी, तेली, हातकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुराव, घरशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, वडार, बेलदार, किती माणसांची नावं घ्यायची. 450 जाती आहेत. 450 जाती क्लास वाईज मी बोलू शकतो. मंगेशजी बोलू ते आलं तर सांगेनच, पण विजयंती अ मध्ये कोण येतं, विजयंती ब मध्ये कोण येतं, विजयंती क मध्ये कोण येतं, ड मध्ये कोण येतं, एसपीसी मध्ये कोण येतं, हे सगळं मंगेशजी या आरक्षणाच्या माध्यमातून या सगळ्या जाती तुम्ही आम्ही कुळून प्यायलोय. मगाशी महाराज तुम्ही सांगितलं हा अजगर आहे, पण हा अजगर सुस्त आहे. मी चांगलं उदाहरण देईन. हा जगन्नाथाचा रथ आहे.
हा जगन्नाथाचा रथ जो माणूस ओढेल, जागचा हलवेल, त्या दिवशी या जगन्नाथाच्या रथाच्या चाकाखाली जी जी येतील ते चाकाखाली जातील आणि जी जी दोरखंडाला हात लावतील ते पुण्यवान ठरतील. मग आता या जगन्नाथाच्या रथाला हात लावायचा का चाकाखाली यायचं? मग चाकाखाली कोण कोण महाराज? चाकाखाली इथल्या अनेक गड्या येतील, अनेक वतनदार येतील, अनेक जागीरदार येतील, आताच्या काळात आमदार येतील, खासदार येतील, वतनदार येतील, कारखानदार येतील. आज आम्ही खरं तर जेजुरी गडावरती, जेजुरीच्या या पवित्र नगरीमध्ये आलो. हा बहुजनांचा दसरा मेळावा होतोय. महाराष्ट्रामध्ये अनेक मेळावे होतात. आता संख्या कमी आहे पण जबाबदार माणसं आलीत. नवनाथजी, जबाबदार माणसं आलीत. आता मला खूप आरडून तावा न बोलायचं होतं. हा, माणसंच माझी एवढी दर्दी आहेत, मला संवाद साधायचा. आता आरडून बोलायचं नाही. आज या ठिकाणी तुम्ही सगळेजण उपस्थित राहिलेले आहात. एका बाजूला या खंडेरायाचं थोडक्यात येळकोटचा अर्थ महाराजांनी सांगितलंय. सानप साहेब, भगवानगडावरचा दसरा मेळावा, पोहरा देवीवल्ला जमा होणारा बंजारा समाज, माळेगावच्या खंडोबाला येणारे सगळे भटके, सगळी बहुजन माणसं, चौंडीला येणारी माणसं, अरणला येणारी माणसं आणि जेजुरीच्या खंडोबाला येणारी माणसं. खंडोबाच्या यात्रा मला वाटतं वर्षातनं 3, 4, 5 यात्रा भरतात. सोमवती अमावस्या म्हटलं की वेगळ्याची, अमुक वेळची जत्रा म्हणलं की वेगळ्यांची. या जेजुरीचा खंडोबा म्हणजे मारवाड्याचं कुलदैवत, माळसाकांत, ब्राह्मणांचं कुलदैवत, लिंगायताचं कुलदैवत, मग धनगराचा, मातंगाचा, बेरेड रामोशाचा. महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं कुलदैवत जर कोणतं असेल, आराध्य दैवत जर कोणतं असेल तर तो म्हणजे जेजुरीचा खंडेराया. आज देशभरामध्ये अनेक तीर्थक्षेत्रांना शेकडो करोड रुपये दिले जात आहेत. आमच्या या जेजुरीच्या खंडोबारायाला सुद्धा शेकडो करोड रुपये आले पाहिजेत. पण हे कधी शक्य आहे? तुम्ही ज्यावेळी राजसत्तेमध्ये असाल त्यावेळी. महाराज महात्मा बसवेश्वरांनी जगाच्या पाठीवर सगळ्यात पहिल्यांदा लोकशाही कुणी दिली तर त्या महामानवाचं दैवताचं नाव आहे महात्मा बसवेश्वर. मी बोलता बोलता तुम्हाला एका प्रश्नाचा अर्थ विचारला, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. ज्या महात्मा बसवेश्वराचं भस्म आडवं कपाळ भरून आपण लिहितो, त्याच मल्हारी मार्तंडाचं पिवळा धमक भंडारा घेऊन आम्ही आडवा कपाळाला लावतो. आम्ही समतेचं प्रतीक ज्या महात्मा बसवेश्वरांनी दिलं त्याच भूमीमध्ये जेजुरीच्या खंडेरायानं दिलं. कारण खंडेराया हा महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाचं कुलदैवत आहे. कोण मिथ्स मानतं, कोण आख्यायिका मानतं, कोण दैवत मानतं, कोण इतिहास पुरुष मानतं. जेजुरीचा खंडोबा हा महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माणसाच्या नसानसामध्ये. आता मग आज दसरा मेळावा आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्तानं बोलावं लागेल. आता मी इतिहासावर बोलणार नाही, मला आताच्या परिस्थितीवर बोलायला आवडेल. कारण माझी गोची अशी झाली की इतिहासावर बोलायचं, माझ्या मल्हारी मार्तंडावर बोलायचं, खंडात तलवारीवर बोलायचं, का माणसांच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण करायची. अरे माणसं आज जर इथं एखादी अमावस्या असती तर माणसं किती आली असती जेजुरीमध्ये? एक अमावस्या बोलतोय मी, यात्रा तर बोलतच नाही. या महाराष्ट्रामध्ये तुमच्या आमच्या जत्रा लाखांच्या भरतात. मग ती आरेवाडीच्या बिरोबाची असो किंवा आमच्या वीरची असो किंवा बाबीरबुवाची असो, जत्रा लाखांच्या भरतात. पण बहुजनांची जत्रा जोपर्यंत आझाद मैदानावरती, जोपर्यंत शिवाजी पार्क वरती तुमच्या आमच्या हक्क अधिकाराची जत्रा जोपर्यंत भरणार नाही तोपर्यंत तुम्हाला आम्हाला कोणीही मोजणार नाही. ते बघा, काल परवा आमचा सहकारी, थोर विचारवंत, प्रकांड पंडित, शिक्षणाच्या 5-50 डिग्र्या घेतलेला मनोज जरांगे काय बोलला माहितीये का काल परवा? असलेला हावभाव करून. आता मी माझ्या जेजुरी गडामध्ये उभा आहे, मला त्याचं ते हावभाव तुम्हाला दाखवायचे नाहीत.
तो म्हणला आम्ही मोजित नाही, म्हणा त्याला मोजित नाही. तुम्ही ज्या दिवशी आम्हाला मोजचाल ना त्या दिवशी तुम्ही वाहून जाताल, वाहून. गावातला एक सरपंच सुद्धा तुमचा व्हायचा नाही, एक सरपंच. कारण महात्मा ज्योतिराव फुले आम्हाला कळले नाही. नवनाथजी, महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे, येईल येईल लाईट येईल, काळजी करू नका, येईल 1 मिनिटातच येईल. महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे, सत्य वाचून सकळ कळा, झाल्या अवकळा. तुमच्या आमच्यावरती ही वेळ का आली? सत्य वाचून सकळ कळा, झाल्या अवकळा. शिक्षणाच्या बाबतीमध्ये काय म्हणायचे? आता हे म्हणाल तुम्ही, हे सर आम्ही वाचलंय, हे आम्ही ऐकलंय, हे आम्ही सुविचारात बोललोय, पण ते प्रत्यक्षात कधी येणार? विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त खचले, काय वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. कधी कळतील हो महात्मा ज्योतिराव फुले तुम्हाला आम्हाला? ज्या दिवशी महात्मा ज्योतिराव फुले कळतील ना. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. या भारत देशाला स्वातंत्र्य द्यायचं होतं. इंग्रजांचं राज्य या देशावरती होतं. महाराज इथले संस्थानिक म्हणजे आताचे आमदार, खासदार, जागीरदार, वतनदार, कारखानदार, दरकदार आहेत ना, या सगळ्यांचे पूर्वज संस्थानिक, ज्यांनी 400-500 वर्षाचं लिटरेचर या महाराष्ट्रामध्ये डॉमिनंट कास्ट म्हणून, राज्यकर्ते जमात म्हणून इथल्या बहुजनांवरती ज्या लोकांनी शोषण केलं, त्यांचे वारस किंवा त्यांचे पूर्वज इंग्रजांना काय मागत होते माहितीये का महाराज? इंग्रजांना मागत होते, आमची गडी टिकली पाहिजे, आमचा किल्ला टिकला पाहिजे, आमचं वतन टिकलं पाहिजे, आमचा राज्याभिषेक सोहळा टिकला पाहिजे, आम्हाला छत्रपती म्हटलं जातं, हे छत्रपती पद आम्हाला. अरे छत्रपती कुणाला म्हटलं गेलं? छत्रपती राजा शिवाजीला म्हटलं गेलं. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती म्हटलं गेलं. ज्यावेळी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती म्हटलं जात होतं, त्यावेळी हे छत्रपती पद दुसरं कुणाला लावलं जात होतं का? त्या शब्दाचा आब आणि आदब किती मोठा आहे. ज्या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी 18 पगड जातीच्या माणसांनी जीवाची कुर्बानी केली. जेव्हा महाले, शिवा काशीद, बेहरजी नाईक, किती माणसांची, तानाजी मालुसरे, आता सगळी माणसं सांगायची म्हटलं तर हिरोजी इंदलकर, किती किती माणसांची नावं सांगायची. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या पडळकर साहेब जिबियांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं जे तोरण बांधलं, ज्या तोरणा किल्ल्यावरती, तो तोरणा किल्ला कुणाचा होता? धनोजी धनगर नावाच्या गवळी धनगराचा तो किल्ला होता. तो तिथं त्याचा तो टक्का कुणाला दिला जायचा? बादशाला, आदिलशहांना दिला जायचा. त्याचा टॅक्स आत्ताच्या भाषेमध्ये तो धनोजी धनगर म्हणला छत्रपती शिवाजी महाराजांना. आता ही इतिहासात नाही, इतिहासाच्या पानावर तुम्हाला ते बघायला मिळणार नाही. आपला इतिहासच लिहिला नाही. इतिहास वाचायचं म्हणलं की 200, 300, 400 वर्षापूर्वीचा. अरे पण त्याच्या अगोदर खंडोबा म्हणजे कोण? बिरोबा म्हणजे कोण? धुळोबा म्हणजे कोण? बा वर्गातले सगळे दैवत, धुळोबा, खंडोबा, बिरोबा, मसोबा, कोण आहेत ही कोण आहेत? ज्यावेळी लिहायचा शोध लागला नव्हता, ज्यावेळी संसाधनं नव्हती, त्यावेळी दैवताच्या रूपानं इथल्या गावगाड्यावरती अधिराज्य गाजवणारी माणसं कोण होती? आता महाराज इतिहासावर बोलावं का परत कशावर बोलावं? मानवशास्त्रावर बोलावं, आरक्षणावर बोलावं का राजकारणावर बोलावं का समाजकारणावर बोलावं का शिक्षणावर बोलावं, कशावर बोलावं? या महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे, आपला इतिहास जाज्वल्य आहे. आपला इतिहास खूप मोठा आहे. मला इथे येण्याच्या अगोदर मला काही लोकांनी सांगितलं की जेजुरी मधलं होळकरांचं चिंचेचं बन कुठं आहे, होळकरांच्या इस्टेटी कुठं आहेत?
माझ्यावरती नेहमी झगडे साहेब माझ्यावरती आरोप केला जातो की लक्ष्मण हाके नेहमी पवार कुटुंबियावरती टीका करतो. होळकरांच्या या संस्थांच्या सगळ्या जमिनी वतनांच्या जमिनी फक्त जेजुरी पुरता विचार करायचा झाला तर शरदचंद्रजी पवारांचे मानसपुत्र विजयराव कोलतेंच्या संस्थेनं हडप केल्यात. आता चिंचेचा तलाव तेवढा शिल्लक आहे, होळकरांचा वाडा तेवढा शिल्लक आहे आणि जेजुरी गडावरच फक्त त्या गडाच्या आतमधलं तेवढं शिल्लक आहे. बाकी सगळं आणि कोण आणि कुणाच्या जोरावर? ज्या माणसांना तुम्ही आम्ही आमदार खासदार केलं, ज्या माणसांना तुम्ही मुख्यमंत्री केलं, ज्या माझ्या बारामती परिसरामधल्या लोकांनी अरे तुमची आमची सोन्यासारखी माणसं एज्युकेटेड माणसं घरी बसवली, ज्यांची तळी तुम्ही आम्ही नेहमी उचलली, त्या माणसांनी तुमच्या जमिनी लाटल्या, तुमचे हक्काधिकार लाटले, महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या स्वतःच्या कबरेला ठेवल्या. त्या माणसांनी तुमचं आमचं आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपवलंय. ओबीसीचं आरक्षण संपवलंय. मिळालं कधी महाराज? 93-94 ला. आणि गेलं कधी? 2004 ला. चालू होते का? 2004 ला खऱ्या अर्थानं हे आरक्षण गेलं. कधी गेलं मंगेशजी? 2004 ला हे आरक्षण गेलं. कसं गेलं 2004 ला? नवनाथजी, एक दलिताचा मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये झाला, सुशील कुमार शिंदे नावाचा. अरे सुशील कुमार शिंदे नावाचा मुख्यमंत्री झाला म्हणून आपल्या विधानसभेचा मंत्रिपदाचा राजीनामा कुणी दिला? तर स्वर्गीय आनंदराव देवकात यांनी दिला. एक दलिताचा मुख्यमंत्री होतोय, आपली जागा रिकामी करून दिली. तिथं सुशील कुमार शिंदे निवडून आले, मग सुशील कुमार शिंदे यांची जागा रिकामी झाली खासदारकीची. सुशील कुमार म्हणले आम्ही तुम्हाला खासदार बनवू. 2-4 महिन्यानं लोकसभेची निवडणूक झाली. आनंदराव देवकाते अधिकृत काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार. भाजपचा एकही सरपंच त्या भागात सोलापूर जिल्ह्यात नव्हता. त्या आनंदराव देवकातेंचा पराभव कुणी केला? तर प्रतापसिंह मोहिते पाटील नावाच्या माणसानं शरद पवारांच्या सांगण्यावरनं कुणी पराभव केला? आता हे का सांगतोय मी? कारण त्याच सुशील कुमार शिंदेनी 2004 साली ओबीसी आरक्षण संपवण्याचा GR काढला की जो मराठा कुणबी आणि कुणबी मराठा एकच मानण्यात यावेत, आणि तिथं खरा घात झाला. काय झाला मंगेश ससाणे साहेब? की कुणबी आणि मराठा एक समजण्यात यावेत, किंवा कुणबी आणि मराठा जर एकत्र शब्द आला तर त्याला कुणबी ठरवण्यात यावं की, आणि मग त्या एका GR द्वारे महाराष्ट्रामध्ये अनेक सर्टिफिकेट कुणब्यांची काढली गेली. आजपर्यंत अनधिकृतरित्या काढली जात होती. आत्ता काल परवा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सरकारनं जो GR काढला, तो GR हा अधिकृत कुणबीकरणाद्वारे मराठा समाजाचं ओबीसी मधलं समावेशाचं ते पत्र आहे. हा काळा GR आहे, हा काळा कायदा आहे. आता ऐतिहासिक भाषेत बोलायचं म्हटलं, ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांना, ज्या भारतीय, नवनाथजी काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, आपण इथं सामाजिक न्यायाच्या भूमिकेसाठी बोलतोय. ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीशी या महाराष्ट्रामधल्या 18 पगड जाती ठामपणानं उभ्या राहिल्या, आमच्या वाड्यावरती, आमच्या वस्त्यावरती, आमच्या तांड्यावरती, आमच्या बलुत्या आलुत्याच्या घरामध्ये ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की ओबीसी आमचा DNA आहे, त्याच पक्षांच्या सत्तेमध्ये त्यांना एवढं लीन व्हावं लागलं, एवढं आगतिक व्हावं लागलं, एवढं लोटांगण घालावं लागलं की त्यांनी एक GR काढला आणि मराठा समाजाच्या ओबीसी मधल्या आरक्षणाच्या समावेशाला एक प्रेमपत्र माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सहीनं 34 नापास माणसाच्या सांगण्यावरनं आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. आता काही माणसं म्हणतात की आरक्षण कसं संपलं सर, कुठं संपलं सर, आपल्याला मिळतंय तर मग त्यांनाही मिळलं पाहिजे,
माळ्याला मिळतोय तर त्यांनाही मिळलं पाहिजे, धनगराला मिळतोय तर त्यांनाही मिळलं पाहिजे, वंजाराला मिळतोय बंजाराला मिळतोय तर त्यांनाही मिळलं पाहिजे. एक पवार नावाचा एक कोणतरी मुंबई मधला त्या कार्यक्रमाचा संयोजक काय वीरेंद्र पवार मंगेशजी टीव्ही चॅनलवरती बोलत होतो. लोकांना समजलं पाहिजे, समजावून सांगितलं पाहिजे. जिब्यांना तो पवार काय बोलला माहितीये का टीव्ही चॅनल बरोबर का जाहीररित्या. त्यावेळी ते अभ्यासक कोणते कोकाटे अजून कोण कोण मंडळी होती, भानुसे कोकाटे, स्वतःला विचारवंत समजणारी माणसं. तो काय बोलला माहितीये का पवार म्हणला मी एक संस्था बघितली म्हणला मुंबईमध्ये आणि क्षत्रिय धनगर समाज असं त्या संस्थेत लिहिलंय म्हणला. मग होळकर म्हणला दिल्लीवरती गेले होते म्हणला मग हे लढवय नव्हते का, होळकर क्षत्रिय नव्हते का, आणि मग धनगराला आरक्षण मिळतंय तर मग आम्हाला का मिळत नाही. आता इथं तुम्ही सगळी जबाबदार माणसं आहात म्हणून मला या गोष्टी सांगाव्या लागतात. धनगराला काय बोलत तुम्ही क्षत्रिय होता तर मग तुम्ही पण आमच्याप्रमाणेच ना, तर मग तुम्हाला मिळतंय आणि आम्हाला का नाही. याच्यावर उत्तर असं आहे नवनाथजी, मला वाटतं या जेजुरीचे माजी नगराध्यक्ष कुंभार साहेब आहेत उपस्थित, त्याच्यावरती उत्तर असं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जीवाची कुर्बानी देणारे जीवा महाले, शिवा काशीद, बेहरजी नाईक, हिरोजी इंदलकर, तानाजी मालुसरे ही माणसं लढवय्या होती. या माणसाने तलवार चालवली, या माणसाने शिवाजी महाराजांसाठी जीवाची कुर्बानी दिली. त्या या सगळ्या सरदारांना आज शिवाजी महाराजांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर शिवाजी महाराजांना मावळा म्हणत होते. मग हे क्षत्रिय होते का कोण होते. आता यांच्याच भाषेमध्ये कोण होते, क्षत्रियच होते ना, होते की नाही. तानाजी मालुसरे क्षत्रिय होते की नाही, बेहरजी नाईक क्षत्रिय होते की नाही, जीवा महाले शिवा काशीद क्षत्रिय होते की नाही, होते की नाही. मग आता महाराज जीवा महालेच्या वारसदारांना जर दाखला काढायचा म्हटलं तर हिंदू नाभिक, होळकरांच्या वारसदारांना जर दाखला काढायचा म्हणलं हिंदू धनगर, जर तानाजी मालुसरेंच्या वारसांना दाखला काढायचा म्हटलं तर हिंदू महादेव कोळी. म्हणजे आमची जात लिहायची वेळ आली त्यावेळी आमच्या जाती आम्हाला चिकटल्या, आणि तुमची जात लिहायची वेळ आली त्यावेळी हिंदू मराठा. हे कसं काय बरं. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्याने गावच्या पाटलापासून, गावच्या पॅनल प्रमुखापासून, गावच्या सोसायटीच्या प्रमुखापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत या महाराष्ट्रामधला मान सन्मान स्वाभिमान ज्यांनी स्वतःच्या हातामध्ये ठेवला तीच माणसं आज म्हणायला लागलेत आम्ही मागास झालो, आम्ही मागास झालो, आम्हाला ओबीसीचं काय. ओबीसी म्हणजे हरी नरके साहेबांच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर ओबीसी म्हणजे काय, ओबीसी हे नामकरण नाही, बीसी बॅकवर्ड क्लासेस. बॅकवर्ड क्लासेस म्हणजे काय, मागास वर्ग, हिंदीमध्ये काय पिछडा वर्ग. मग आता मागास वर्ग म्हणून जर आम्ही बलुते आलुते आणि भटक्या विमुक्त जाती जमाती असू, मग आता आमचा जरांगे पाटील म्हणतो आम्ही मागास झालो, आम्ही मागास झालो, आमची गरिबी आली, आमची पोरं रस्त्यावर आली, आता मी तुम्हाला नोकरी देणार, आता आपल्या लेकरा बाळांचं काही खरं नाही, आता आपल्या लेकरा बाळांना सत्यात वाचवायचंय. अरे जरांगे पाटील, गावगाड्यामधल्या बलुत्या अलुत्यांना भटक्या विमुक्त जाती जमातींना आरक्षणाचं एक बेसिक तत्व आहे. परत एकदा सांगतो, अपिलिंग भाषेमध्ये साध्या भाषेमध्ये सांगतो, मुख्यमंत्री महोदय आमच्या हरी नरके साहेबांच्या भाषेत तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आमच्या संविधानाचं तत्व हे आहे की आरक्षण हा गरिबी हटावचा प्रोग्राम नाही, आरक्षण हे प्रतिनिधित्वासाठी दिलं गेलंय. जर गरिबी हटावचा प्रोग्राम असता तर माझ्या एससी आणि एसटी बांधवावरती आजही झोपडपट्ट्यामध्ये राहायची वेळ आली नसती. आजही जंगलामधल्या आदिवासी बांधवांना पक्क घर भेटलेलं नाही. आरक्षण हा प्रतिनिधित्वाचा कायदा आहे. ज्या गावगाड्यामधल्या लोकांना गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश इथल्या व्यवस्थेने नाकारला, ज्या गावगाड्यामधल्या बलुत्याला आलुत्याला त्याच्या व्यवसायावरनं त्याचा सामाजिक दुजाभाव झाला ज्या माणसांच्या बाबतीमध्ये. अरे एखादा कुंभाराचा माणूस असेल, 2025 साल आहे,
एखादा नाभिकाचा माणूस असेल, एखादा गावगड्यातला परटाचा माणूस असेल, आजही ज्या फुले शाहू आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला, या देशाला समतेचं तत्व दिलं, संविधान दिलं, कायदा दिला, मानवता दिली, बंधुता दिली, त्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये नाभिकाला 1 लाख रुपयाची योजना आजपर्यंत इथलं गव्हर्नमेंट देऊ शकलं नाही. माझ्या धोबी परीट समाजाच्या माणसाला 1 लाख 2 लाख रुपयाची योजना आजपर्यंत इथलं सरकार देऊ शकलं नाही. आजपर्यंत कुंभार समाजाच्या माणसाला किती ब्रासला रॉयल्टी माफ आहे? कोण आहे का आपला हे कुठे आहे? गणेश कुठे आहे? किती रॉयल्टी माफ आहे? 500 ब्रास. अरे काय उपकार, राजा उदार झाला आणि काय 500 ब्रासला रॉयल्टी माफ. मी खूप अतिशयोक्त म्हणून सांगत नाही बरं का. भटक्यांची काय परिस्थिती ती सांगतो थोडक्यात. महाराज, आमचं भांडवल काय? आमचा एखादा पोरगा इंजिनियर झाला, डिप्लोमा धारक झाला आणि बँकेत कर्ज मागायला गेला तर बँक त्याला पहिल्यांदा तारण मागते. एक भटक्या विमुक्ताचं पोरग बँकेमध्ये कर्ज मागायला गेलं, त्याला तारण विचारलं, त्या पोरानं तारण काय सांगितलं? पोरग शिकलंय, डिस्टिंक्शन मिळवलेत, मार्क्स चांगले मिळवलेत. म्हणला आड मेड आणि 12 खुट्ट. कळलं का? कुणाला कळलं का? गावाकडच्या माणसांना आड मेड आणि 12 खुट्ट. भटक्या विमुक्ताच्या पोराकडं तारण काय होतं बँकेत द्यायला? आड म्हणजे त्या पालाचं आड, मेड म्हणजे इकडे एक मेडी आणि तिकडे एक मेडी. आड 2 मेडी आणि 12 खुट्ट हे माझ्याकडं तारण आहे. आणि हे तारण सस्टेन कसं आहे? उचल पाल आणि पुढच्या गावाला चाल. 10 ते 12 दिवसाच्या पलीकडं आजही आम्हाला गावच्या एखाद्या गावामध्ये 12 दिवसाच्या पलीकडे राहण्याचं परवानगी नाही. आला तुम्ही म्हणाल काय बोलतोय, कसलं बोलतोय? हे झालं भटक्याचं, हे झालं बलुत्या आलुत्याचं. अरे ही माणसं सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. मग आता तुमच्यामध्ये भांडण लावलं जातं. जरांगे नावाचा माणूस म्हणतो मळ्याने खाल्लं, धनगराने खाल्लं, वंजाऱ्याने खाल्लं, बंजाऱ्याने खाल्लं, मायक्रो घटकापर्यंत पोचूच दिलं नाही. माझ्या इथं बलुत्या आलुत्यामधली सगळी माणसं इथं उपस्थित आहेत. मला यांना जबाबदारीनं सांगायचंय, नवनाथजी, तुम्ही माणसांनी पुढे येऊन पर्याय दिला नाही म्हणून या माणसांना अशी भाषा सुचते. अरे गावगाड्यातला आलुका बलुता मायक्रो घटक आहे म्हणून त्यांना नाही मिळालं आजपर्यंत. आजपर्यंत बेरेड रामोशाचा एकही आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत अथवा विधान परिषदेत गेला नाही. आजही बेलदार वडार समाजाचा माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेत विधान परिषदेत गेला नाही. पण आजही देशाच्या लोकसभेमध्ये धनगराचा एकही खासदार जाऊ शकला नाही. आता गावातला कुंभार, गावातला परीट, गावातला धोबी त्याला वाटू शकतं मंगेशजी आमच्या गावात एक घर आहे, आमचा कसा आमदार होईल? आमचा नाही झाला. पण गावच्या गाव धनगराची आहेत. जिब्यांना गावच्या गाव धनगराचे आहेत. एकही लोकसभेमध्ये, आणि तुम्हाला काय पाहिजे? एसटी त्या संसदेमध्ये. अरे ज्या सुभेदार मल्हारराव होळकरांनी दिल्लीच्या तख्तावरती 3 राजांना बसवलं, 3 बादशाहांना. जे रायसीना हिल्स आहे, जे संसद भवन आहे, जे राष्ट्रपती भवन आहे, ते कुणाच्या जागेवर आहे माहितीये? ते होळकरांच्या जागेवर आहे. आणि ते संसद भवन, नवनाथजी, तुमचा आमचा हा संकल्प असला पाहिजे. त्या देशाची लोकसभा वाट बघते की मल्हारराव होळकरांचा एखादा वारस महाराष्ट्रामधनं देशाच्या संसदेमध्ये निवडून कधी येतोय, कधी येतोय, कधी येतोय. कसं जाईल बरं? माझ्याच ताटात वाढ, माझ्याच ताटात वाढ, माझंच आरक्षण. प्रवर्गाची लढाई कुणी लढायची? गावागाड्यातल्या बलुत्या आलुत्याच्या एखाद्या माणसाला तुम्ही हे विचारू नका की तू पहिल्यांदा चल पुढं. नाही येणार तो. कारण गावात एक घर आहे, तो जर ओबीसीच्या प्रश्नावर बोलायला लागला तर त्याचं पहिल्यांदा गावातनं घर काढलं जाईल. त्याच्या मनामध्ये जोपर्यंत तुम्ही विश्वास निर्माण करणार नाही की आम्ही ओबीसी म्हणून एक आहोत, ओबीसीच्या एका बांधवावर जर अन्याय होत असेल तर गावगाड्यातले सगळे आम्ही ओबीसी म्हणून त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहू. हा विश्वास कधी निर्माण होईल? गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना एकत्रित करून तुम्हाला आम्हाला
सगळ्या लोकांना पुढे घेऊन जावं लागेल. हे बलुत्याचं अलुत्याचं आरक्षण आहे. बर देवेंद्रजी फडणवीस साहेब, मला तुम्ही एक सांगा, ठीक आहे, मनोज जरंगेच्या सांगण्यावरनं तुम्ही ओबीसी मध्ये आज मराठा बांधवांना सामील केलंय. एकही माईचा लाल तुम्ही ज्यांना आमदार केलं, तुम्ही ज्यांना खासदार केलं, तुम्ही ज्यांना मंत्रिपदावर पोहोचवलं, एकही माईचा लाल या सरकारच्या विरोधामध्ये बोलायला तयार नाही. आमचे भुजबळ साहेब किती बोलतील, किती संघर्ष करावा त्यांनी, एकही आमदार बोलायला तयार नाही. अरे जर मराठा बांधव जर ओबीसी मध्ये आला आणि जर उद्या एखाद्या सरपंच पद ओबीसी साठी राखीव राहिलं तर आमचा एखादा कुंभार, आमचा एखादा सुतार, आमचा एखादा लोहार माणूस त्याच्या स्पर्धेमध्ये टिकेल? पोलीस भरती निघाली, एमपीएससीची एक्झाम आहे, मी जबाबदारीने बोलतोय. एमपीएससी, अरे मिलिटरीचं पोलीस भरतीचं सोडून द्या. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, अजितदादा पवार, उगाच नाव नाही घेत मी तुमचं. अजितदादा पवारांच्या कमरेला तिजोरीच्या चाव्या आहेत. महाज्योतीला पैसे देत नाही. मंगेशजी ससाने आणि आम्ही गिरगावच्या समुद्रामध्ये उड्या टाकल्या. अरे नाही ऐकलं अजितदादा पवारांनी. आपल्या जातीच्या सारथीच्या पोरांना मात्र त्यांच्या अकाउंटला 10-10 लाख रुपये जमा केले. पण महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसीच्या पोरांनी 4-5 आंदोलनं केली. आम्ही समुद्रात उड्या मारल्या. पण याच महाजातीयवादी अजितदादा पवारांनी या ओबीसीच्या पोरांच्या स्कॉलरशिपला पैसे दिले नाही. मंगेशजी तुम्ही गेलात सारथीच्या बिल्डिंग समोर, बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सिम्बॉयसिस कॉलेजच्या मध्ये एखाद्या शेअर मार्केटच्या बिल्डिंगला लाजवेल अशी सारथीची इमारत अजितदादा पवारांनी पुण्याच्या सिम्बॉयसिस कॉलेज शेजारी उभी केली. पण ओबीसीच्या पोरांच्या नावानं जी महाज्योती निर्माण झाली त्या महाज्योतीला 1000 स्क्वेअर फुटाचं ऑफिस सुद्धा अजितदादा पवारांना आम्हाला दिलं नाही. तुमच्या पोरांना जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह नाही. तुमच्या पोरींना शिक्षणामध्ये नोकऱ्यासाठी स्कॉलरशिप स्पेशली मिळत नाही. हे सरकार येण्या अगोदर 20 महामंडळ जाहीर झाली. आज मला वाटतंय सत्तेमध्ये येऊन 1 वर्ष पूर्ण झाले. आजही या बलुतेदारांच्या महामंडळाला अध्यक्ष या सरकारकडे मिळाला नाही. बजेट मिळायचं लांब. महाराष्ट्राचं सानप साहेब, जिब्यांना तुम्ही कायदा जाणणारी माणसं आहात. महाराष्ट्राचं या वर्षीचं बजेट हे 7 लाख करोडच्या आसपास आहे. काय कमी जास्त असेल तुम्ही सांभाळून घ्या ना मला. 7 लाख करोडच्या आसपास आहे. त्या 7 लाख करोड पैकी ध्यान देऊन ऐकायचं सगळ्यांनी, 7 लाख करोड पैकी म्हणजे 100% पैकी धरू आपण. 7 लाख करोड पैकी अर्ध्या लोकसंख्येला माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अर्ध्या लोकसंख्येला किती बजेटरी तरतूद आहे? 60% लोकांना किती पाहिजे? आता तुम्हीच मला सांगा. 60% लोकांच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी, स्कॉलरशिपसाठी, शिक्षणासाठी तुमच्या महामंडळांना बजेटच्या माध्यमातून, तुमच्या आश्रमशाळांना अनुदानाच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या 60% ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमाती, एसबीसीच्या लोकांना किती बजेट मिळायला पाहिजे? ते 7 लाख करोड बाजूला ठेवा. 100% पैकी किती मिळायला पाहिजे? कधी किती राव सोडा हो. 7% काय बोलताय? किती मिळायला पाहिजे? नवनाथजी किती मिळायला पाहिजे? अरे जाऊ द्या 25%. माझे पत्रकार बांधव आहेत का इथं? 25%. बरं 10%. बरं 5%. कुमार साहेब कुठे आहेत? हात वर करा. नगराध्यक्ष साहेब 5%. बरं 2%. नाही. आजपर्यंतचा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये जे या महाराष्ट्रामध्ये बजेट सादर होतं त्या बजेटमध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं, 18 पगड जातीच्या नावानं ज्याने ज्याने राज्यकर्ते जमात म्हणून इथं काम केलं त्या माणसाने इथल्या ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या प्रश्नासाठी 1% पुढे बजेटरी तरतूद केली नाही. हे 1% परत कशाचं ते पण इसकाटून सांगतो. 1%.
आश्रमशाळांची अनुदानं, ती कुणाची? भटक्यांची. विजयंतीच्या स्कॉलरशिप, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मग पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळाला 5-10 कोटी. किती? 5-10 कोटी प्रशासकीय खर्चावर खर्च होतात. त्या डिझेलला, त्या महामंडळाच्या अध्यक्षाच्या गाडीच्या डिझेलला पैसे मिळत नाही. जाहिरात तर सोडा, लय लांबची गोष्ट, आणतच नाही तर पोह्यात कुठून येणार? मी ज्या बारामतीच्या बॅकग्राऊंड वरून बोलतोय, मी ज्या पवारांवरती टीका केली, मगाशी मला कोणीतरी सांगितलं की होळकरांच्या जमिनीतल्या लाटल्या कोणी, भूखंड माफिया कोण आहे हे सांगायची गरज नाही. अरे रयत शिक्षण संस्था, ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी शोषिताच्या, वंचिताच्या, पीडिताच्या, दीनदलिताच्या घरामध्ये शेवटच्या घटकामध्ये माझ्या शिक्षणाची गंगा पोहोचली पाहिजे म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक जैन समाजाचा माणूस, उच्चवर्णीयामधला माणूस दीनदलिताच्या घरामध्ये शिक्षणाची गंगा घेऊन जात होता. त्या माणसाची संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्था. त्या रयत शिक्षण संस्थेचा बायलॉज असा होता की रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जोही कोणी असेल तो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष असेल. जिबियांना, तुमच्या बारामतीच्या पवारांनी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेच्या बायलॉज मध्ये खाडाखोड केली आणि रयत शिक्षण संस्थेचे हयात अध्यक्ष कोण झाले? तर शरदचंद्रजी पवार. वाईट वाटतं मला या वयात त्यांच्यावर टीका करायला, पण आता टीका कुणावर करायची? कुणावर करायची टीका? जाचकावर करायची, चितोळेवर करायची, कुणावर करायची? हा, जे सत्तेत बसले त्याच्यावरच करावं लागेल ना. कारण तुम्ही लढाईचं विसरून गेला, तुम्ही ओबीसी बांधवांना एकत्र करायचं विसरून गेला. तुम्ही पंक्तीला बसून माझ्या ताटात वार, माझ्या ताटात वार, माझ्या नवनाथ जे नाही, पंक्तीला बसलोय तर पंक्तीमधल्या शेवटच्या घटकापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुग्रास असा स्वयंपाक बनवलाय. तो स्वयंपाक, अरे आपण पंक्तीला बसलो गावात, जोपर्यंत शेवटच्या माणसाच्या ताटामध्ये जोपर्यंत वाढप्या पोचत नाही तोपर्यंत आपण जय हरी विठ्ठल म्हणत नाही. हे तुमच्या आमच्या महाराष्ट्राचं वैभव आहे. अरे पण या पवार पाटील देशमुख मंडळीने मतं मागायची वेळ आली, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, मतं मागायची वेळ आली आणि तुम्ही आणि गुलामी रक्तात भिनली. तुम्ही होळकर विसरले, तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले विसरले, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विसरले आणि तुम्ही दादा आलत पोत्यावर बसलं होतं. दादा आलत वालगाला आलत आणि खाली पोत्यावर बसून जेवून गेलं. साहेब आलत आणि मला कारखान्याचं काय केलं? चेअरमन नाही बरं का, संचालक केलं, संचालक केलं. अरे काय गुलामी, किती गुलामी. आणि तुम्हाला काय तुमच्या हातात दिलंय, आम्हाला आरक्षण द्या आणि आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला आरक्षण द्या आणि आम्हाला आरक्षण द्या. तुम्ही 50-60% आहात, तुम्ही मायक्रो नाही, तुम्ही मेजर आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातीची संघटना करता आली असती ना. बाबासाहेबांनी क्लास निर्माण केले, क्लास, ओबीसी, एससी, एसटी, विजयंती. का हो, बाबासाहेबांना जातीच्या संघटना निर्माण करता आल्या नसतं का? आणि बाबासाहेबांना स्वतःच्या जातीपुरतं काय करता आलं असतं का नसतं का? हो, 18 पगड जातीच्या हिताची भाषा ज्या महामानवानं या भारत देशामध्ये बोलली, त्या महामानवानं तुम्हाला सांगितलं होतं राज्यकर्ती जमात बनायचंय, तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचंय. असंच सांगितलं का शासनकर्ती जमात बनायला? कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाचा अधिकार दिला. गावातल्या ऊसतोड मजुराच्या, मेंढपाळाच्या मताला जेवढी किंमत, तेवढीच टाटा, बिर्ला, अंबानीच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत. अरे गावगाड्यामध्ये जर तुम्ही आम्ही सगळे एकत्रित आलो, क्लास म्हणून एकत्रित आलो, संविधानाचं संरक्षण करायचं असेल, तुमचा आमचा प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधानसभेत जायचा असेल, लोकसभेत जायचा असेल आणि तुम्ही जर एकत्रित आला तर जरांगे नावाचा 34 नापास माणूस
माझ्या बाबासाहेबाच्या संविधानाला चॅलेंज करू शकला असता का? तुम्ही आता परत एका विषयाकडे, तुम्हाला काल परवा सुप्रियाताई सुळे उत्कृष्ट संसदपटू, मी त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणत नाही, मी त्यांना निकृष्ट संसदपटू म्हणतो. निकृष्ट. शरद पवार साहेबांच्या घरात जन्माला आल्या आणि सोन्याचा चमचा घेऊन खासदार झाल्या आणि आम्ही येड्या गबाळ्याने मतदान केलं. रांगा लावून 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 आमच्या गावातनं लीड का माझ्या बूथमधनं लीड, माझ्या वार्डातनं लीड का माझ्या, नाही 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 नाही, 10 आलं तर राव, आमच्यातनं जर चुकीचं झालं तर काय होईल? अरे वाघासारखी माणसं तुम्ही, वाघासारखी माणसं, गावच्या गाव तुमचे. अरे तुम्ही एकत्रित आला ना, आता काय बोलावं, किती बोलावं? विजयादशमीचा कार्यक्रम आहे. त्या सुप्रियाताई सुळेंनी काल परवा उत्कृष्ट संसदपटू म्हणून ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांनी आरक्षणाबद्दल अक्कल पाजळले. तुम्ही आरक्षणाकडे काय भावनेनं पाहता? सुप्रिया सुळे आदल्या दिवशी बोलल्या आणि महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अजितदादा दुसऱ्या दिवशी बोलला की आरक्षण म्हणला आर्थिक कारणावरून मिळावं. म्हणला कशावरनं? आर्थिक, गरीबाला आरक्षण मिळावं. अरे गरिबी येती जाती, पण एखादा बेरड समाजाच्या घरात पोरगा जन्माला आला आणि त्याने करोड रुपये जर कमवलं तर त्याची जात जात नाही. एखाद्या माझ्या नवबौद्ध समाजातला तरुण कलेक्टर झाला आणि घरावरचं पत्र काढून त्याने स्लॅब टाकला तर त्याची जात नाही, कलेक्टर झाला तरी. अरे हाय रे, सरकारचा जावई आहे, आरक्षणाच्या माध्यमातून कलेक्टर झालंय. जात ही जन्मानं येते, जात आमची जन्मानं येते. शेकडो वर्ष आमच्या जन्माला आमची जात चिकटली, आमच्या माणसाला जीव दिला. तर बहेरजी नायकाच्या जीवा महालेच्या वारसांना इथल्या या व्यवस्थेनं कधीही सरदार मानलं नाही, रॉयल्टी दिली नाही, एखादं गाव वतन दिलं नाही, त्याला कधी दसरा मेळाव्यामध्ये मान सन्मान दिला नाही. कोल्हापूरला पण दसरा मेळावा होतो ना, तानाजी मालुसरेंच्या वारसांना बोलवलं जातं का? बहुजनांची भाषा तुम्हाला मला बोलावी लागल. हे संविधान सांगतं. काय सांगतं संविधानामधलं प्रियांबल? काय सांगतं? विथ द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. ससाणे साहेब, अरे आर्थिक नियोजन भरपूर झाली ना, हजारो. आणि परत ते बघा नितीन गडकरी पण बोलले काल परवा आर्थिक निकषावर. अरे जातपात संपली असं वाटतं का? किती जात वर्चस्वाच्या भावनेतून तुम्ही बोलता. मुख्यमंत्री महोदय, आम्हा बहुजनांनी तुम्हाला खूप मोठ्या जबाबदारीनं आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पदावर बसवलं. पण मुख्यमंत्री महोदय, हे वाक्य ध्यानात ठेवा. मुख्यमंत्री महोदय, अजूनही आमचा तुमच्यावर विश्वास आहे, पण आता इथून पुढे हे वाक्य आम्ही परत उच्चारणार नाही. मुख्यमंत्री महोदय, जरांगे नावाच्या चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरनं मुख्यमंत्री महोदय, तुम्ही ओबीसीची मसलत बुडवली, तुम्ही ओबीसीचं आरक्षण संपवलंय, एका जीआरच्या माध्यमातून संपवलंय. आता वकील साहेबांनी सांगितलं, एखाद्या माणसाकडे कुणब्याचं सर्टिफिकेट मिळत नाही, पुरावा मिळत नाही, तर गावातील एखाद्या माणसाकडे जर कुणब्याचं सर्टिफिकेट असेल आणि त्यानं जर ऍफिडेव्हिट दिलं तर त्याला सर्टिफिकेट द्या. काय सांगतो जीआरचा अर्थ? गावातील, कुळातील, परत कुळातील एखाद्या माणसाकडे. आता कुळ कुठनं शोधायचं? कुठनं शोधायचं कुळ? झगडे साहेब, कुळ शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायचा होता, गागा भट्टांनी कुळ कुठून शोधून आणलं? काशी विश्वेश्वर तिकडून कुठनं वरनच कुळ शोधून आणलं. कुळ कुठलं? अरे जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत मौर्य कुळ आहे. मग आता कुळातल्या एखाद्या माणसाकडे सर्टिफिकेट असल्यावर अख्ख्या कुळातल्या माणसाला सर्टिफिकेट द्यायचं. हे झालं कुळ, गावके आणि पुन्हा काय नातेसंबंध. एखाद्या मुलानं आंतरजातीय विवाह केला, तो उच्चवर्णीय बरोबर केला, तर त्या उच्चवर्णीयामधल्या सगळ्या लोकांना सर्टिफिकेट द्यायचं. काय चाललंय? आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय. मुख्यमंत्री महोदय, एवढा बेजबाबदार, बेसुमार, घटना विरोधी, ओबीसीचं आरक्षण संपवणारा जीआर तुम्ही काढाल असं ओबीसींना अपेक्षित नव्हतं. आम्ही तुमच्या मागं आलो याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही आमचं आरक्षण संपवावं. आता परत एकदा सांगतो, उद्या पंचायत राजच्या निवडणूक आहे. आम्ही लोक रस्त्यावर फिरतोय,
ससाणे साहेब, तुम्ही आम्ही आमदार खासदाराची पोरं जरूर नाही, तुम्ही आम्ही गावागाड्यातली शोषिताची वंचिताची भाषा बोलतोय. आता पंचायत राज मध्ये काय होईल कुंभार साहेब, नीट ध्यान देऊन ऐका. 56,000 जागा तुमच्या चॅलेंज झालेत. आज प्रत्येकानं कुणबी सर्टिफिकेट काढलंय. पूर्वी निवडणूक व्हायची एका ओबीसी विरुद्ध दुसऱ्या ओबीसीची, माळा विरुद्ध धनगराची, धनगरा विरुद्ध कुंभाराची, कुंभारा विरुद्ध नाभिकाची, नाभिक म्हणजे ओबीसी मधला पडला तरी ओबीसी आणि आला तरी ओबीसी. आता ही येणारी निवडणूक मूळ ओबीसी विरुद्ध बोगस ओबीसी कुणबीकरणाद्वारे आलेला. आणि पुन्हा काय होणार ते सांगतो. पुन्हा होणार असं बोगस कुणबी विरुद्ध बोगस कुणबी. आणि तुम्ही जो खरा ओबीसी आहे तो 3ऱ्या क्रमांकाला, 4थ्या क्रमांकाला, 5व्या क्रमांकाला. म्हणजे ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. हे मला तुम्हाला जबाबदारीने सांगायचंय. आम्ही गावगाड्यातली पोरं आहे, आम्ही माणसं बघत नाही. 500 माणसं आलेत का, 1000 आलेत का. आता मराठवाड्यामध्ये आमचे सानप साहेब इथं बसलेत, बारगाजे साहेब वगैरे आमचे उघडे साहेब सगळे मंडळी इथं बसलेत. मराठवाड्यामध्ये आम्ही यायचंय जरी म्हणलं ना तरी 50,000, 60,000, 1 लाख, 1.5 लाख माणसं गोळा होते. एका गावात जायचं म्हणलं तर गावात घराला कडी कुलपा घालून लेकरा बाळा सहित, बाया बापड्या सहित, काष्टा घालून माझ्या माता भगिनी पड पावसात आमच्या आंदोलनाला आणि सभांना मेळाव्यांना येतात. माझ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये धनगर आणि माळी समाजानं जर फक्त ठरवलं आणि गावातल्या बलुत्याला आलोत्याला माझ्या खंडोबाच्या साक्षीने सांगतो, या 18 पगड जातीच्या लोकांनी एकत्रित येऊन जर हे तळी उचलली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचा महाराष्ट्र आणि त्यांच्या संकल्पनेतला महाराष्ट्र तयार व्हायला वेळ लागणार नाही. आता तुम्ही म्हणाल अरे ही लय मोठं बोलतंय, लय मोठं बोलतंय, कोणाच्या जीवावर बोलतंय, कशाच्या जीवावर बोलतोय. अरे 10% जरांगेच्या 10% लोकसंख्येला जर एवढं सरकार घाबरत असेल तर तुम्ही 50-60% आहात. आणि दलित एसटी बांधव हे 20% आहेत. झाले किती? 80%. 80% लोक एकत्र झाल्यावर आता म्हणाल सर हे कसं शक्य आहे. पवार साहेब, सुप्रियाताई, अजित दादा, रोहित पवार, सुनेत्रा वहिनी, पुन्हा कोण तो यजुवेंद्र पवार, पुन्हा कोण पार्थ पवार, पुन्हा कोण जय पवार. आणि तुम्ही आम्ही जन्म कशाला घेतलाय? मत द्यायला. आणि ह्याने जन्म कशाला घेतलाय? वायनरी, कारखाना. काय चाललंय काय? तुम्ही म्हणाल लगा पवाराव लय बोलतोय, पवाराव लय बोलतोय, पवाराव लय बोलतोय. बोलावं लागेल. त्याशिवाय तुम्हाला शत्रू दाखवल्याशिवाय तुम्ही लढाईच करत नाही. तुमचं नुकसान काय झालं हे सांगितल्याशिवाय तुम्ही उतरतच नाही. आता किती बोलावं? खूप मी आता कन्क्लुजन कडे येईल. माझी तुम्हाला सगळ्या लोकांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही सगळ्या लोकांनी उद्याच्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये खरा ओबीसी चालवा. 2 पावलं नवनाथजी, 2 पावलं बापूराव, 2 पावलं मागे यायचं. काय आहे पंचायतीमध्ये? झाला सरपंच, झाला पंचायती मेंबर, शाळेचं पत्र बसव, गटारीतली घाण काढ आणि लाईटीचा बल्ब, बरोबर आहे, लाईटीचा बल्ब बसव. आणि पुन्हा लईच चांगलं काम करतोय म्हणलं की भावकीत भांडण. अरे लग्नाला गडी जात नाही, गाव एकाच जातीचं पण भावकीत पाहुण्या रावळ्यात आडनावात भांडणं. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तिजोरीची चावी ठेवल्या आणि त्या तिजोरीची चावी नेहमी कुणाकडे आहे तर ती पवार कुटुंबियांकडे आहे. तुमच्या आमच्यावरती दैन्य, दास्य, दारिद्र्य येण्याचं कारण जे कुणा असेल तर ते पवार कुटुंबीय आहे. ते कधीही सत्तेच्या बाहेर नव्हते नाहीत. आणि अमित शहाची सत्ता आली, पवार साहेबांचंच वटकान. उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले, अजितदादा पवारच अर्थमंत्री. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तेच होते का अर्थमंत्री. आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, अर्थमंत्री अजितदादा पवार. निवडणुका संपल्या की बहादरांचं कारखाना आजारी पडते. कारखाना आजारी पडलं, 100 कोटी, 125 कोटी, 75 कोटी, 150 कोटी. आणि तुमच्या आमच्या आश्रमशाळाला स्कॉलरशिपला पैसे नाहीत मिळणार. तुमच्या पोरांनी शिकायचं नाही. एखाद्या घिसाड्याचा कारखाना आहे, कुणी हातवर करून सांगता का मला? एखाद्या सुतारानं
चिलिंग प्लांट टाकलाय, कोणी हात वर करून सांगता का? एखाद्या नाभिकानं सुतगिरणी काढली, कोणी हात वर करून सांगता का? अरे हे झाले बलुते आलुते. अरे पण बहुसंख्येने असणाऱ्या धनगर, माळी, वंजारी असं एखादा दुसरा अपवाद, मला हात वर करून सांगता का कारखाना काढला? जिबियांना सांगा बरं तुमचे कारखाने किती आहेत? आईच्यानं सांगायचं. महाराष्ट्रामध्ये तुमचे कारखाने किती आहेत सांगता? त्यामुळं तुमच्या आमच्यात फूट पाडायचे ना. अरे माळ्याने, धनगराने, वंजाराने खाल्लंय, तुम्हाला काही मिळूच दिलं नाही. अरे 1% बजेट दिलंय तुम्ही आजपर्यंत. काय खाल्लं असेल लिंगायतानं? काय खाल्लं असेल बंजारानं? माझी गावगाड्यामधल्या ओबीसींना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, तुमचं आरक्षण आज रोजी गेलंय, हे आरक्षण वाचवायला फुले शाहू आंबेडकर परत जन्माला येणार नाहीत. तुम्हाला परत या महामानवांचे विचार डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. तुमच्या हक्क अधिकाराचं हे आरक्षण वाचवावं लागेल. इथल्या राज्यकर्त्या लोकांना विस्थापितांचा लढा, विस्थापित आणि बघा हो, माहितीये का दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल नावाचा माणूस होता. अरे एमपीएससी करणारी पोरं त्यांना विधानसभेची तिकीट दिली. त्यांनी स्पर्धा परीक्षेची पोरं अभ्यास करायला आलेल्या पोरांना तिकीट दिली, ते आमदार झाले. पंजाबमध्ये महाराष्ट्रापेक्षा वाईट परिस्थिती पंजाबमध्ये होती. पंजाब मधल्या एका घराच्या बाहेर आमदारकी खासदारकी कधी जात नव्हती. सगळ्या लोकांना पराभूत करून तो मान नावाचा मुख्यमंत्री तिथं त्यांनी दिला की नाही? गावगाड्यामध्ये तुम्ही आम्ही बहुसंख्येनं आहोत, मायक्रो नाही तर मेजर आहोत. ओबीसीचा हा कॉन्सेप्ट आपण सत्यात उतरूया. माझ्या आज जेजुरी गडावरती या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं नवनाथजी, बापूराव, तुम्ही सगळ्या लोकांनी हा जो संकल्प सोडला, आपण या मल्हार चरणी, खंडोबाच्या चरणी आपण तळी उचलूया आणि 18 पगड जातीच्या एकीची हाक देऊया. आता काही म्हणाल हे काल्पनिक आहे, हे कुठं सत्यात येतं का, आणि ह्यांचं काय हाय, हे कुठं होत असतं का? अरे काशीराम नावाच्या माणसानं काय कारखाने होते का? त्यांच्याकडे पैसे होते का? नोकरदार वर्गानं त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला. आणि कुठं पॅम्पलेट छाप, कुठं काय छाप, कुठं सभा घे, कुठं काय कर. त्या उत्तर प्रदेशमध्ये 4 वेळा मुख्यमंत्री बनवण्याचं काम त्यांनी केलं. काय आपण खाली कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या आहे, त्यामुळे खूप काही बोलता येण्यासारखं आहे, खूप काही बोलू शकतो. सभेमध्ये वेगळं बोलावं लागतं. माझ्या पत्रकार बांधवांना माझं सांगणं आहे, तुम्ही सभेमध्ये वेगळं बोलावं लागतं, बाईटमध्ये वेगळं बोलावं लागतं, डिबेटमध्ये वेगळं बोलावं लागतं. आता तुम्ही ठराव मानलेले आहेत ना माझी, जिल्ह्याचा ठराव तर आहेच. अरे आपण सत्तेमध्ये जाऊ, आपण युनिव्हर्सिटी उभ्या करू. अहो राजर्षी शाहू महाराजांच्या नावानं मायावती मुख्यमंत्री झाली, त्याच वेळी तिथं युनिव्हर्सिटीला नाव दिलं गेलं ना राजर्षी शाहू महाराजांचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार कुणी दिला? भारतरत्न पुरस्कार विश्वनाथ प्रताप सिंग नावाच्या माणसानं दिला. तुमच्या आमच्या मधल्या ओबीसीच्या नेतृत्वावरती अजिबात अविश्वास किंवा कुठंही अंडर एस्टिमेट होईल असं बोलायचं नाही. मुंडे बंधू भगिनी निश्चित बोलतील, आमचे भुजबळ साहेब निश्चित बोलतील, ते भूमिका घेत आलेत. आता घरात भावात भांडायची वेळ नाही. शेवटचं एक वाक्य सांगतो आणि माझं मनोगत थांबवतो. मनोज जरांगे नावाचा खुर्चट माणूस आता म्हणतोय, ज्या जातीचा माणूस बोलाल त्याच्या जातीला टार्गेट करायचं. म्हणजे माळ्याचा बोलला की त्याला ओबीसी नेता म्हणायचं नाही, त्याला माळ्याचा म्हणायचं. धनगराचा बोलला की त्याला ओबीसी नेता म्हणायचं नाही, त्याला धनगराचा म्हणायचं. म्हणजे तुम्ही आजपर्यंत काय झकमारी केली? हेच केलंय ना. धनगराला एसटीचं आंदोलन उभं करायला लावायचं, बंजाराला म्हणायचं तुम्ही एसटीचं आंदोलन उभं करा. त्या बीडमध्ये, त्या जालन्यामध्ये आंदोलन उभं राहिलं. ह्यो पंडित, हा सोळंकी, हे शरद पवारांचे चेले चपाटे. अरे आम्ही बारामतीमध्ये आम्ही उपोषण केलं 2014ला. 9 दिवस आम्ही तिथं उपोषणाला बसलो होतो, आणि त्या बारामतीचा साधा नगरसेवक सुद्धा तिथं आला नाही अण्णा. आणि काल परवा आमचा दीपकराव बोराडे एसटीच्या आंदोलनाला बसला. त्यांच्या आमदारांची खासदारांची रांग लागली, रांग. काय पाहिजे दीपकराव, कसं करायचं दीपकराव, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. अरे तुम्ही आजपर्यंत आमच्या बापजात्यांच्या, आमच्या हक्क अधिकारांचं, आमचं शोषण तुम्ही केलं, त्यावेळी तुमचा आमचा प्रश्न तुम्हाला दिसला नाही. आता ओबीसी मध्ये फूट कशी पाडायची? धनगराला वेगळं पाडायचं, बंजाराला वेगळं पाडायचं,
भुजबळ साहेबांना शिव्या दिले की भुजबळांना वेगळं पडायचं. बाबांनो, आता जाती जातीमध्ये भांडायची वेळ नाही. आता पातीसाठी भांडायचं, आता कास्टसाठी भांडायची वेळ नाही. आता ओबीसी क्लास साठी भांडावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नामधलं तुमच्या आमच्या सर्वांच्या हक्क अधिकाराचं संविधान वाचवावं लागेल. खूप काही बोलता येण्यासारखं आहे. तुम्ही सर्व लोकांनी शांत चित्ताने आमचं मनोगत ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो. आणि जाता जाता सांगतो की इथं सर्व प्रवर्गातली लोक आलेत. इथं घडशी समाजाच्या लोकांनी आमचा सत्कार केलाय. इथं कुंभार समाजाच्या माणसांनी आमचा सत्कार केलाय. इथं वैदू समाजाच्या माणसांनी आमचा सत्कार केलाय. मग इथं बसलेले आमचे शिवानंद जे आहेत, आमचे मंगेशराव जे आहेत, सगळी माणसं आहेत. आता नाव कोणाची नाहीत बरं का लिहिलेली. तुम्ही कोणी राग मानू नका. 18 पगड जातीचा खऱ्या अर्थानं हा जेजुरीच्या सोनेरी नगरीमध्ये आत्मभान देणारा, स्वाभिमान जागृत करणारा, बाबासाहेबांचं संविधान आणि निवडणुकीमधली तुमची आमची वृत्ती, तुमची आमची दिशा कशी असली पाहिजे हे वास्तव आम्ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. शेवटी बाबासाहेब म्हणले होते, हे संविधान जर योग्य माणसाच्या हातात गेलं तर परत भारत देश नंदनवन होईल. पण हेच संविधान जर जातीयवादी लोकांच्या पाहुण्या रावळ्यांच्या हातामध्ये गेलं तर इथल्या दीनदलितावरती ओबीसी वरती परत भीक मागायची वेळ येईल, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणायचं होतं. आता इथल्या राज्यकर्त्या लोकांनी तुमचं आमचं काय केलंय हे तुम्हाला आम्हाला सगळं माहिती आहे. तुम्ही सगळ्या लोकांनी शांत चित्ताने बोलायचं होतं वेगळंच बरं का. लई इतिहास सांगायचा होता, गुंतर सोन थायमर सांगायचा होता, खूप पशुपालकांनी काय केलं ते सांगायचं होतं, संस्कृती सांगायची होती, भव्य मेळावा. अहो, पुढच्या वर्षीचा मेळावा दसऱ्याचा हा सभागृहात नाही, पुढच्या वर्षीचा मेळावा हा चौकात पालखी मैदानावर. आणि पालखी मैदानावरची जागा पुढे पडणार, स्क्रीन लावावी लागणार. अरे जेजुरीच्या खंडोबाच्या नगरीमधला हा मेळावा आहे असा तसा अजिबात नाही. तुम्ही ज्या उमेदीनं हा कार्यक्रम घेतला, तुमच्या बरोबरच्या सगळ्या सहकार्यांना अभिवादन, आभार मानतो त्यांचं. आणि हा ओबीसीचा लढा असाच चालू राहील. मंगेशजी, ठामपणाने आपल्याला पुढे जायचंय. आपलं जनरेशन एक आहे. त्यामुळं अरे महाराष्ट्र म्हणजे काय आम्ही सांगू. तुम्ही लय राज्यकारणाच्या चोरावर उड्या मारताय ना. एक एक दिवस नाही जर तुमच्या कारखान्याचे धुराडे नाही जर जमीनदोस्त केले तर महाराष्ट्रामध्ये क्रांती काय असते आणि बाबासाहेबांच्या लोकशाहीच्या मताचा अधिकार काय असतो आम्ही तुम्हाला येऊ घातलेल्या कालावधीमध्ये निश्चित सांगू. धन्यवाद. जय मल्हार, जय हिंद, जय भारत, जय भीम, जय ज्योती, जय अहिल्या. मनपूर्वक धन्यवाद. आणि